पहिले सांगतो ते टीका कशी झाली आहे तुझ्यावर, टीकेला उत्तर कसे देतेस तू, आणि लागलेली टीका कुठली? खूप भरकटती आहे ना? नाही नाही, भरकटत नाही असतो. मला खूप खूप तुझ्याकडे काढून घ्यायचंय, पण ते मी माझा मार्ग शोधतोय. एडिटरला ऑल द बेस्ट. काय आम्ही आहे तसं लावून टाकणार त्यांना हे कुठे चाललंय. बरं मी आता स्पेसिफिक मला टीकेबद्दल सांग, तू टीका कशी घेतेस? कारण तुझे खूप व्हिडिओ आहेत तुझ्यावर टीका पण झाली, आणि आता उर्मिला काहीही करते असं असतं. म्हणजे तिनं कुठलाही कपडा सोडलेला नाहीये. ती ब्रा बद्दल पण बोलते, ती चड्ड्यांबद्दल पण बोलते, ती कॉस्मेटिक्स बद्दल पण बोलते, ती काहीही करते. अशा वेळेला तू काय कसं घेते आणि काय करतेस? माझा ना हेतू शुद्ध आहे, हो की नाही? मी बनवतेय अजिबातच विचित्र हेतूंनी नाही. मी पुरुषांसाठी ते व्हिडिओज बनवत नाही आहे, ओके? त्याच्यामुळे मी ना या सगळ्याकडे ना खूप प्रेमानं, मायेनं, खूप करुणेनं बघते. त्याचं कारण असं की कोणीतरी लॉन्जरे, इनरवेअर्स, ब्रा किंवा चड्डू याच्याविषयी कधी कोणी बोललंच नाही, कोणी कधी सांगितलं नाही की हे कसं विकत घ्यायचं, हे विकत घेताना काय बघायचं, याच्यामध्ये पैसे का खर्च करायचे, आणि सतत नुसत्या महागाच्या साड्या नसतात विकत घ्यायच्या, आपल्या त्वचेच्या, शरीराच्या अवयवांच्या त्या किती गोष्टी जवळ आहेत, तर त्याच्यामागचं वैज्ञानिक अप्रोच काय आहे, त्वचेसाठीचा अप्रोच काय आहे. आणि ना बिचाऱ्या स्त्रिया वर्षानुवर्ष अख्खं आयुष्य जातं चुकीची ब्रा घालतात, अख्खं आयुष्य जातं अनकम्फर्टेबल, आणि सगळं असं टोचतं, काचतं आणि अनकम्फर्टेबल. कशाला? आपल्याकडे आता सगळ्या छान छान गोष्टी आहेत. तर ना मी बघतेच त्याच्याकडे ना खूप गोड ह्यानं, माहिती आहे का? हे ना ज्यांना हे छान छान खरेदी करायचे आणि त्या सगळ्या गोष्टींकडे ना ज्यानं खूप आनंदात राहायचं, नीट नेटकं, निवांत, सुंदर, सेक्सी, कॉन्फिडेंट असं छान राहण्यासाठी ज्यांना व्हिडिओ बघायचा ना, त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. म्हणजे माझा TG फिक्स आहे, कोणासाठी मी व्हिडिओ करते. माझा हेतू खूप छान आहे, मदतीचा. मला अजून आठवते माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळेला मला थोडंसं वयस्कर दिसायचं होतं, आणि मी खूप छोटीशी होते, ऑलरेडी बारीक, आणि खूप वयानं पण खूप लहान मराठी एका चित्रपटासाठी. तर मला अजून आठवतंय की तिथे सगळे लाईट्स वगैरे लागले आणि सगळं दिसायला लागलं, आणि माझ्यावरती सगळेजण हसले, आणि ते सगळं खूप घाण झालं. तिथे खूप पुरुष होते आणि मी पटकन आत गेले. आणि ना एक आहे ना प्रोड्युसरपैकी एका मोठ्या फायनान्सर, प्रोड्युसर पण तोच होता, त्याची बायको आलेली तिथे. आणि ना तिनं मला आत येऊन, व्हॅनिटी होती, ट्रेलर होता ज्याच्यात सगळे एकत्रच असायचे, तर ते मीच होते तिथे. तर मी आत, आणि तिला कळलं की मी रडतीये, आणि मग ती आत आली. मला अजून आठवते, आणि मी किती असेल 22-23 पण नसेल वयानं, ओके? आणि ती आत आली आणि ती म्हणाली की तू हे नको करू बाळा, इट्स ओके. होतं असं, प्रत्येकाचं होतं, तर तू काळजी नको करू, लाईट्स खूप असतात वगैरे हे. तर एक काम करूयात का, तू माझ्याबरोबर शॉपिंगला येशील का, आणि आपण जाऊयात का, मी तुला सांगते कसं कसं छान छान. आणि ना दुसऱ्या दिवशी बँड्राला म्हणजे किती पैसे, त्याच्यावरून मी बजेट सांगितलं. मी नाही, मला कळलं की इतके श्रीमंताची बाई, कारण जी चित्रपटाला प्रोड्यूस करते, म्हटलं माझ्याकडे एवढेच पैसे आहेत बरं का, पण मला चालेल, मी येईन तुमच्याबरोबर. असं मला कळलं की तिचा हेतू खूप छान आहे. ती मला घेऊन गेली दुसऱ्या दिवशी, आणि तिनं मला इतक्या प्रेमानं, इतकं गोड, इतकं सुंदर शॉपिंग करून दिलं ना. व्हिडिओ करतानाच्या, म्हणजे फोटोशूटसाठीच्या याच्या वेगळ्या ब्राज असतात. लहान वयामध्ये वेगळ्या पद्धतीची ब्रा घालायची असते. आपलं वय होतं, आपल्याला बाळ होतात, आपण लॅक्टेशन या सगळ्यामधून आपण जातो, ब्रेस्ट फिडिंग, तेव्हा कुठचा सपोर्ट लागतो आपल्या बॉडीला. मग ते हाडाला रुतणारे, विचित्र, त्याचे रंग कसे असायला पाहिजेत. शूटिंगचे लाईट्स जेव्हा आपल्या अंगावरती पडतात, काही ट्रान्सपरंट पांढरं आपण घालतो, तेव्हा ते पुरुषांमध्ये वगैरे कशा पद्धतीचं, तुला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, तुला कॉन्फिडंट वाटलं पाहिजे. आपल्याला जेवढं जितकं काय काय दाखवायचं, आणि जे तेवढंच तुझा हेतू नाही आहे असं दिसायचं, आणि ते दिसणं हे योग्य नाही, मग फायदा घेणार लोक. हां, सो आणि ते मला तिने इतकं प्रेमानं, समजा कोण करतं मुंबईमध्ये, आणि मी ते घाबरलेला ससा असतो ना त्याला, तिने इतकं छान, मला अजून आठवत आहेत ते दिवस, व्हिज्युअली मला दुकानं आठवत आहेत मला, आणि असं पिशवी घेऊन, आणि मला इतका आनंद झालेला. माझ्याकडे ते अजूनही ब्राय बरं का, आणि ते अजूनही, कारण ती म्हणाली की तू पैशांकडे बघू नको, आणि मला असं झालं, एवढ्यात अख्खी साडी येते, एवढ्यात माझा अर्ध कपाट येतं असं. पण ती म्हणाली तू माझ्यावरती विश्वास ठेव, तू माझ्यावरती विश्वास ठेव, ही इन्व्हेस्टमेंट खरी इन्व्हेस्टमेंट असते. आणि मग तिनं मला इतका दृष्टिकोन मला बदलला. आणि ना मग तुम्ही ना
स्त्री म्हणून ना स्वतःकडे खूप छान यानं बघायला लागतं. म्हणजे आपण आपल्या शरीराला पण इतकी नावं ठेवतो ना, कारण आपल्याला जे दिसत राहतं सोशल मीडियावरती आणि सेलिब्रिटीज आणि किंवा इव्हन परदेशामध्ये तिची एकदम ॲब्सवाली पोटं, त्याच्यानंतर डिलिव्हरी नंतर सुद्धा एकदम सपाटीला गेलेलं पोट कोणीच दाखवत नाही. डिलिव्हरी बाळानंतर कित्येक महिने 4 महिन्याचं पोट घेऊनच आपण दिसतो, तसेच दिसतो आपण. पण हे सत्य कोणी ते चित्रामध्ये येत नाही ना, गोष्टींमधून ते येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं आपलंच पोट आहे, आपणच जाड आहोत, आपलेच खांदे दंड दिसतात, आपणच हे असं आहे, आपल्यालाच काय काय झालंय. तर असं नाहीये, हे कॉमन आहे, हे एकदम खरं आहे. सगळ्यांना फोडतात, सगळ्यांना टेक्स्चर आहे, सगळ्यांचे मेकअप चुकतात, सगळ्यांचे केस गळतात. हे किती छान आहे आणि आपण एकमेकींना मदत करून किती छान करुणेनं याच्याकडे बघू शकतो, हा हेतू आहे माझा. त्यामुळे ना मला ते असं होतं, देव तुझं भलं करो. असा सर्व म्हणजे हेतू नीट असेल आणि टिकायचा तू इग्नोर मारतेस? नाही, कारण मी म्हणते देव तुझं भलं करो. तुला काय सांगू का, त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात. कारण की भारतामध्ये खूप जास्त इश्यूज आहेत आपल्याकडे. म्हणजे डोमेस्टिक इश्यूज असतात, बऱ्याचदा खूप पोटेन्शियल असतं पण जॉब मिळत नाहीत, बेरोजगारी असते, स्वतःला क्रिएटर व्हायचं असतं. या सगळ्याचं फ्रस्ट्रेशन टेक्नॉलॉजीमुळे ते येऊन काढतात आणि ते कळतं. म्हणजे ना बऱ्याचदा व्हिडिओ संदर्भात काहीतरी लिहिलेलं असतं ना, आवाजच नाही आला किंवा ताई हे मला पटलं नाही किंवा एखादं प्रॉडक्ट विषय, की ते करेक्ट आहे क्रिटिसिझम. पण ना वैयक्तिक जे केलं ना की ते कळतं की ते अरे देवा सगळं. या सगळ्यामध्ये असं म्हटलं होतं की आपण उद्योग छोटा असला की आपण खूप लिबर्टी घेऊ शकतो, काय वाटेल ते करू शकतो. पण आपण नंतर खूप मोठं होते, ब्रँड होतात, तुमच्याकडे खूप लोक बघायला लागतात, तेव्हा तुमची जबाबदारी खूप वाढायला लागते. कारण तुम्ही छोटी जरी चूक झाली तरी ती खूप मोठी मानली जाते जेव्हा मोठं प्रॉडक्ट होतं. आता जेव्हा ते खूप आता मोठं झालेलं आहे, उर्मिला तुझा चॅनल आणि तुझं एकूणच अकाउंट, आता तू किती बारकाईनं बघत असते, आता काय प्रेशर्स असतात? आता ना प्रेशर आहे, सगळं लोक फॉलो करतात, ह्याचं गुड प्रेशर आहे ते पण. म्हणजे मला खूप सांगायला आवडेल. ओके, एक छोटासा मी किस्सा सांगते. मराठी क्रिएटर म्हणून माझ्याकडे एक प्रॉडक्ट आलेलं, खूप सारे ब्रँड्स येतात जातात, ओके, आलेलं, आणि त्यांनी मला पाठवलं. आणि खूप मोठी कंपनी, प्रॉडक्टचं नाव कंपनीचं नाव नाही घेत, पण त्यांनी मला पाठवलं. पण त्याची मुख्य कंपनी, त्याचं नाव सांगते, हिंदुस्तान युनिलिव्हरचं एक प्रॉडक्ट होतं. तुम्हाला माहिती आहे काय ते, इतकं मोठं. आणि त्यांनी महाराष्ट्रातली नंबर 1 क्रिएटर म्हणून मला ते पाठवलं. आणि बॉस मी ते लावलं. आणि प्रॉडक्ट वापरल्याशिवाय आपण तोंड उघडतच नाही, लॉंग गेम आहे. माझी क्रेडिबिलिटी आणि विश्वासार्हता हाच माझा आहे. म्हणलं आपल्याला नको करायला हे, कारण मला अडकायचं नाही. आपण वेगळ्या विषयांवरती खूप छान छान व्हिडिओ करू, हे नाही करायचं. तर मला जरा ते थोडंसं असं जाणवलं की हे ना वर्क नाही होत आहे. ओके, जे म्हणतात, जे क्लेम करतात, म्हणजे वाईट नव्हतं ते प्रॉडक्ट, पण जे ते म्हणतात ते तसं नाही करत आहे काम. हां, म्हणून मी त्या कॅम्पेनमध्ये भाग नाही घेतला. कॅम्पेन असं ना एखाद्या ब्रँडचं की एवढ्या एवढ्या क्रिएटर्सकडून एवढ्या प्रॉडक्टचं अशा पद्धतीनं व्हिडिओज येणार आहेत, मी काही पार्टिसिपेट नाही केलं. ते दुसऱ्या कोणी केलं वगैरे असं. त्यांना आला राग, कारण मोठ्या ठिकाणी त्यांचे हेड बसलेले असतात, ॲडव्हर्टिजमेंट, मार्केटिंग, डिजिटल याचे हेड्स असतात. ती लिस्ट असते, प्रत्येकाकडे नावं असतात, कोणी काय काय केलं याचं सगळ्याचं. कितीही मोठी कंपनी असू दे, एव्हरी मूव्ह इज अ कॅल्क्युलेटिव्ह मूव्ह. तेव्हा त्यांना झालं की असं कसं झालं बरं का, असं कसं झालं काय. त्यांनी ना चांगला चंग बांधला. ते म्हणाले की बॉस आपण हिला बोलवायचं. हिंदुस्तान युनिलिव्हरनं मला बँगलोरला बोलवलं, त्यांच्या रिसर्च सेंटरला. मग त्यांनी असं ठरवलं आपण इव्हेंट करूयात, आपण असं आपल्याबरोबर काम केलेले न काम केलेले आपल्याला आवडणारे क्रिएटर्सना आपण गोळा करूयात. आणि त्यांनी सेम प्रॉडक्ट ऑलरेडी येऊन गेलेले, त्याचा काहीच संबंध नाही, पण त्यांच्या रिसर्च सेंटरमध्ये ॲक्च्युअल सायंटिस्ट आणि रिसर्चर्स. ते पण मला असं झालं की 1 सेकंड शूटिंग आहे, सगळ्यांच्या कॅमेरे आहेत, इकडून तिकडून इन्फ्लुएन्सर्स येतात, टॉक 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 टॉक. आणि माहिती आहे सगळे त्या अमराठी अतिशय सेक्सी पोरी असतात, कॉन्फिडंट पोरी असतात, आणि त्यांच्या DOPs बरोबर अशा फिरत होत्या. मला झालं की आपण हे बोलूयात. तर अरे सगळे खरे सायंटिस्ट आहेत, सगळे खरे रिसर्चर्स आहेत, त्याच्यातले काही मराठी आहेत, मुंबईच्या कंपनीमधून तिकडे आलेले बँगलोरला, आणि फ्लाईट वगैरे सगळे सोयीसुविधा आमची केलेली, माझ्याबरोबर माझी टीम, माझे कॉन्टेंट मॅनेजर, माझा DOP, आम्ही इकडून गेलेलो 3 जण. आणि तिथे टाईट शेड्यूल. आणि मग त्यांच्या सगळ्या, आणि ते प्रयोग मी केले, आणि मला कळलं की ते का राहत नाही, तर किती वेळ राहतं प्रॉडक्ट त्वचेवर, काय काय. आणि मला असं झालं हे करायला पाहिजे आपण, आणि मी केला त्याचा रील. तर आणि त्यांनी पण ते खूप अप्रिशिएट केलं. तिथे टोमणाही मारला इंटर होतं, अच्छा यू आर द उर्मिला, ओके, यू सेड नो टू आवर कॅम्पेन राईट. आणि
येस. पण वाय आय डिडंट फील दॅट इट वॉज गुड, बट बरं का असं करू. तर ते म्हणाले ओके नॉट एन इश्यू, बट दे टोल्ड अस, म्हणजे ते त्यांची माझी टीम अशी म्हणाली की तू सांगितल्यानंतर आउट ऑफ स्टॉक जातात गोष्टी शेल्फवरच्या. तर मला झालं अच्छा ही कोण आहे, हिला बघूयात आणि हिला आपलं प्रॉडक्ट कसं नाही आवडलं हे पण बघूयात. त्यामुळे मी तो चॅलेंज घेतला आणि मी आय मेड शुअर की तू येशील. अच्छा असं वगैरे. बरं का मला झालं व्हायला आपलं नाव इथे कोणाला माहिती नसेल, अशा आहे ना मी आपलं काम करू प्रामाणिकपणे, आपल्याला आवडलं तर त्याचा स्वतःच्या बबलमध्ये, आणि मग आपण कल्टी मारायची, घरी जायचं, हां आपण ह्याच्यामध्ये असं. आणि तिकडे जाते, थांबलेत लोक, मोठे मोठे हेड ओळखतायत आपल्याला, आपले हे व्हिडिओ, तिकडची बसलेली सायंटिस्ट, I have seen your videos, they are so good and so scientifically you should be a dermatologist. आणि माझं ओके. नेहमीप्रमाणे स्वतःला कमी लेखणं न्यूनगंड जो काय सगळ्याचा ग्रामीण भागातून आलेला तो आहेच ना आपल्याकडे. तर त्याच्यातून इतकं कौतुक झालं. आता कमिंग बॅक टू द पॉइंट की इतके मोठे मोठे मेबिलिन, मॅक, एक तर खूप मोठी कंपनी आहे, परत एकदा मी नाव नाही घेत, त्यांनी माझ्यासाठी पॉलिसी बदलली. म्हणजे मराठी कॉन्टेंट क्रिएटरसाठी मला काही असे अनुभव आले की इतकं लांबलं, एवढीशी टीम आहे आमची, पण पगार द्यायचा आहे त्यांचा, आणि आपण खूप प्रामाणिकपणे इथे काम करतोय, तर ते पैसेच देईनात. आणि एक व्यक्ती म्हणजे सुकीर्तची मानसिकता, बिचारा तुझे ब्रँड बरोबर आपलं डोकं फिरतं ना, तो बिचारा ते सहन करतो, कारण की तो सगळं ॲडमिनिस्ट्रेशन, कंपनी, फायनान्स, ब्रँड सगळं जे तो बघतो, तुम्ही वाईट काम आहे ते सगळं तो करतो बिचारा, आणि जाम क्रिएट, आणि प्लस तो त्याच्या चॅनलचं काम करतो. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तो ते सगळं सहन करत होता. आणि आम्ही पॉलिसी केली की आपण आधी पैसे घ्यायचे, काय होईल ते होईल, आपण खरे होत ना, आपण प्रॉडक्ट त्यांनी प्रॉडक्ट पाठवलं, आपण प्रॉडक्ट वापरलं, आपल्याला ते आवडलं, आपण कॉन्सेप्ट पाठवली, ती सँक्शन झाली, आपण स्क्रिप्ट पाठवली, ती अप्रूव्ड झाली, आता बसायचं फक्त शूटिंगला. बॅकग्राऊंड, उर्मिलाचे कपडे, लाइटिंग, प्रॉडक्ट कसं दिसलं पाहिजे, शॉर्ट डिव्हिजन सगळं फायनल आहे. शूटिंगला नाही बसायचं जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत. इतकी मोठी कंपनी, इंटरनॅशनल लेवलची कंपनी, आणि त्यांनी कधीच कोणालाच कधीच पैसे दिलेले नाहीत. त्यांनी आपल्यासाठी पॉलिसी बदलली, पैसे दिले, एजन्सीमध्ये होती त्यांना रागवून आणि हे करून, आणि मग आपण शूटिंग केलं. आपण आपले नियम, आपली पॉलिसी तयार करू शकतो जेव्हा आपण स्वतः एक ब्रँड बनतो. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी ना, त्याचं प्रेशर आहे, आणि ते चांगलं प्रेशर आहे. फक्त त्या प्रेशरमध्ये ना मला असं वाटतं की ना ती जेन्युनिटी विसरायला नाही पाहिजे, नाही तर छोट्या छोट्या चोऱ्या करायला लागतो आपण. काय असतात छोट्या छोट्या चोऱ्या? आपण अनशुअर होत तरी व्हिडिओ करायचा, आपले विचारच नाही आहेत किंवा आपण ते जगतच नाही आहोत तरी सुद्धा त्याचा व्हिडिओ करायचा. काहीतरी चालू आहे आणि त्याच्यावरती सगळेच जण भाष्य करतात, त्याच्यात आता आपण पण करायचा, त्याचा व्हिडिओ करायचा. काहीतरी कशाचा तरी आविर्भाव आणि अवडंबर, जस्ट यू डोंट मीन इट, तशी नाहीच आहे उर्मिला, तर नाही करायचं. कोणाला काय का वाटे ना, नाही करायचं. काही गोष्टींचे सण वार काय जे असतील, जे आपल्याला पटतं ना तेवढ्याच गोष्टी करायच्या. आपण जेव्हा ऑथेंटिक असतो ना, सगळ्यात जास्त पैसे कमावतो. मला खात्री आहे की आता एव्हाना गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरी झालेलं असेल, आणि आता येत्या काही दिवसामध्ये गौरी सुद्धा येतील, आणि मग गोडधोड घरी होईल. आपल्या या उद्योग मंत्रामध्ये आपण 3-4 एपिसोड्स केले, त्याच्यामध्ये सगळे उद्योजक आले होते, म्हणजे पुरुष उद्योजक आले होते. मला सांगायला आवडतंय आणि आनंद होतोय की या गौरी आता येत आहेत त्या पार्श्वभूमीवर आत्ता आपल्याकडे पहिल्यांदाच महिला उद्योजिका आलेली आहे. आपल्या सर्वांची लाडकी, सोशल मीडियावरची राणी असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, उर्मिला निंबाळकर, तुझं मी मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. आजचा उद्योग म्हणूनच या तिच्या व्यवसायाकडे आपण पाहतो आहोत. यूट्यूबर अनेकांना बनायचं असतं, अनेकांना इन्स्टा अकाउंट काढून त्यातून कसा व्यवसाय जनरेट होईल हेही हवं असतं. तर उर्मिलानं अत्यंत मेहनतीनं, सातत्यानं आणि नाविन्यानं आपलं चॅनल उभं केलं, अकाउंट उभं केलं, आणि आता ती रन करते आहे. 21 ब्रँड्स तिच्याकडं नुकतेच आलेले, मी तिची पोस्ट बघितली. 21 ब्रँड, आणि हे हलवा नाही आहे, हा खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. सो हा उद्योग कसा आहे, यातले टर्म्स कंडिशन्स काय आहेत, हा उद्योग दिसतो तसाच आहे का, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. आणि विशेषतः महिला असल्यामुळे खूप महिला कमी आहेत या उद्योगामध्ये असं मला वाटतं पुरुषांच्या तुलनेमध्ये. तर महिलांना खरंच हा उद्योग करता शक्य आहे का, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत, ते आपण आता बोलूया. आणि तू आल्याबद्दल तन्मय फूड्स तर्फे ही एक छोटीशी भेट.
ह्याच्यामध्ये चिरोटे आहेत आणि केशरयुक्त चिरोटे आहेत. तू घरी जाऊन अगदीच खाऊ शकतेस. येस, थँक्यू. सो तन्मय फूड्स आपल्याला जॉईन झालंय पहिल्यांदाच. तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्हाला जर असे चिरोटे वगैरे हवे असतील तर तुम्ही क्लिक करू शकता आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकता. पण तू खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलंस की ऑथेंटिक असून ना की आपण खूप पैसे कमावतो. याला दुसरी झालं असे खूप पैसे येतातच, पण ती ऑथेंटिसिटी प्रूव्ह व्हायला पेशन्स लागतो. हो, खूप जास्त पेशन्स लागतो. म्हणजे एरवी जे काही सोम्यागोमा असतात त्यांना जर 6 महिने लागत असतील तर ऑथेंटिक माणसाला प्रूव्ह व्हायला वर्ष लागतं. हळूहळू होतं ते, पण वर्ष झाल्यानंतर त्याकडे जो फ्लो येतो तो या 6 पेक्षा कैक पटीने जास्त असतो. पेशन्सला तू कसं डिफाईन करतेस तुझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये? पेशन्ससाठी ना वेगळं काहीच करावं लागत नाही. जेव्हा तुम्ही प्रोसेसचा आनंद घ्यायला लागता तेव्हा तुम्हाला फळासाठी थांबावंच लागत नाही. वा. मला शूटिंग करायलाच खूप आवडतं, मला लिहायला खूप आवडतं. म्हणजे मला कोणीच, म्हणजे आज मी असं समजत बिलियनेर आहे बरं का, हजारो कोटी आहेत माझ्याकडे, तरी मी कॉन्टेंट क्रिएशनच करीन, अभिनयच करीन मी. कारण मी पैशांसाठी करतच नाही. ऑफकोर्स मला पैसे हवेत, कारण आपली दिनचर्या, आपलं उदरनिर्वाह याच्यातून चालू आहे. ऑफकोर्स आय वॉन्ट टू बी रिच इन अ गुड वे पॉसिबल, बट ते उद्दिष्ट नाही आहे, त्याच्यामुळे घाई नाही आहे आणि रोजच्या प्रक्रियेमध्ये आनंद मिळतोय. सद्गुरू शपथ सांगते, अजिबात खोटं बोलत नाही. आणि असं शायनिंग मारायला कारण असं बोललं जातं ना, अरे जाम बाबा आता काय सांगायचं, शायनिंग मारायला कृतज्ञता. एकदम कोल्हापूरची शायनिंग मारायला म्हणजे आता ते येतच ना मधून, त्याच्यावरती ट्रोलिंग होतं बरं का. ते व्हर्नॅक्युलरचे इंग्रजी ऍक्सेंट, आता आहोतच तिकडचे तर तसंच बोलणार ना, कशाला माझ्याकडून न्यूयॉर्क ऍक्सेंट. सद्गुरू शपथ काय सांगतोस तू? मला जर आत्ता कोणी पैसे दिले ना उलटे की तू बंद कर शुक्रवारचा व्हिडिओ, तर फार अवघड आहे. म्हणजे मी ते पैसेच नाहीत घेणार कधीच. खूप खूप जास्त पैसे दिले की बंद कर, छोटा ब्रेक घेईन मे बी आणि जरा उडवून येईन पैसे, कारण फार कंटाळा येतो कधी कधी, थकायला होतं. क्रिएटिव्ह एक्झॉशन, डिसिजन मेकिंगचं एक्झॉशन, ह्याला भयंकर कमी लेखलं जातं आपल्याकडे. डिसिजन फटीग नावाचा जो प्रकार आहे, उगाच का मोठमोठे ॲप्स जे डेव्हलप केले जातात, स्टार्टअप्स, एंटरप्रेनर्स, ते ना बारीक 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 गोष्टींचे डिसिजन्स कधीच घेत नाहीत. ते कधीच मायक्रो मॅनेजमेंट करायला जात नाहीत. ते कोणाला तरी सोपवतात, त्याच्यासाठीचा करेक्ट माणूस, योग्य माणूस नेमतात, त्याचा मोठा पगार ते द्यायला तयार असतात, कारण त्यांना जमतं पण करायचं नसतं. त्याचं कारण त्यांची एनर्जी मोठ्या डिसिजनसाठी आणि मोठ्या गोष्टीसाठी असते. त्याच्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी सोपवते. अप्रतिम टीम, सुकीर्त, फॅमिली सपोर्ट, या सगळ्यामध्ये ना तुम्हाला सोपवायला जमलं की थकायला कमी होतं. त्याच्यानंतर प्रामाणिकपणे मध्ये मध्ये ब्रेक घेतला तर आणि मजा येते. की नुसते पैसे कमवायचे तर आपण मालक नाही, मग वॉचमॅन होतो पैशांचे, तर ते पैसे उपभोगायला पण पाहिजेत. सो मधून अधून ब्रेक घ्यायला पाहिजे. त्यामुळे मी म्हटलं ना तसं की कलाकार म्हणून भरून पण निघायला पाहिजे, ट्रिपांना जायला पाहिजे, ट्रॅव्हल करायला पाहिजे, आवडीची पुस्तकं, काय याचं सतत काय होतं माहिती का ना, तर सगळीकडे कॉन्टेंट दिसायला लागतो रे. म्हणजे याचं पण बनेल, त्याचं पण, याचं काहीतरी. मोबाईलच वापरत नाही मी शनिवार रविवार तर नाहीच. मोबाईल वापरायचा नाही, स्क्रीन बघायचा नाही, आपल्या बाळाबरोबर वेळ घालवायचा, काही रिच्युअल्स ठेवायचे स्वतःसाठीचे, नाहीतर इन्सेन होऊ आपण, वेळ लागेल. आणि काय होतं माहिती आहे, आपण परत परत तेच गोष्ट करतो ना, आपल्याला असं वाटतं ऑनलाईन हेच जग आहे. हे सोडून खूप मोठं जग आहे. लोक खूप अप्रतिम कार्य करतायत, खूप म्हणजे समाजाचं भलं करतायत, पर्यावरणाचं भलं करतायत, वंचित लोकांचं भलं करतायत, प्रचंड हार्डशिप्स मधून जात आहेत. आपल्याकडून काहीच नाही की नाही, प्रिव्हिलेज होत आपण. आपल्याला क्रिएटिव्हिटीचे चोचले करता येतात, कारण आधीच्या जनरेशननं काबाड कष्ट केलेत, हो की नाही. माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या आई वडिलांनी त्यांच्या जीवावरती, त्यांच्या खांद्यावरती उभे राहून मी आणि सुकीर्त क्रिएटिव्हिटीचे जे काही पतंग उडवतोय ते आधीच्या जनरेशनला सर्व्हायवल पासूनचे बांधले होते. आम्हाला तसं नाहीये. तर आता पण बाप जन्मात कोणी स्टार्टअप आणि लिगल कंपनी वगैरे असं कोणी केलेलं नाहीये. तर ना स्टोरीटेल मध्ये सुकीर्त काम करत होता, तर त्याचा इंडियाचा हेड आहे योगेश दशरथ म्हणून, तो आमचा मेंटॉर आहे. तो प्रोफेशनल हेल्प करतो आम्हाला खूप वेळा. तो पूर्वी पण खूप मदत करायचा, पण आता आम्ही त्याला अगदी मंथली त्याच्यावर मीटिंग करून काय काय डिसिजन, कोणाला कळतं की याचं लिगली, म्हणजे त्यांना सांगितलं की जेव्हा तुम्हाला एवढे पैसे मिळतात आणि एवढ्या साऱ्या गोष्टी चालू होतात,
तेव्हा टीम असायला पाहिजे, गोष्टी सोपवायला पाहिजेत, याचं लीगल रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, याचं लीगल एंटिटी आपली कंपनी असायला पाहिजे, त्याची एक जागा असली पाहिजे, कंपनीच्या वेळा असल्या पाहिजेत, तुमचे टीम आणि तुम्ही एवढे तास किमान बसण्याची, बैठकीची कोणाला सवय इथे आयुष्यात, बैठक असली पाहिजे, एक सेटअप असायला पाहिजे, शूटिंगचे काही नियम असायला पाहिजेत, गोष्टींच्या सिस्टीम्स असायला पाहिजेत, एखादी आयडिया सुचणे, ते पोस्ट झालेल्या कॉन्टेंटचं रिपर्पजिंग करणे किंवा त्याची जाहिरात करणे पर्यंतचा सगळा प्रवास, याचं लिखित सिस्टीम आहे आता आमच्याकडे. काय सांगते? लिखित काय करायचं तर तेच मास्टर क्लासमध्ये पण ना मला सांगायला आवडेल, मी सगळी प्रोसेस सांगते, काहीच ठेवत नाही मी. त्याचं कारण सांगते, मी इतकी का कॉन्फिडंट आहे. मी आणि सुकीर्त कुणाला पण परत एकदा सेम कष्ट करायचे, प्रोसेस जरी कळली की कसं कसं करायचं, सिस्टीम्स कशा सेट करायच्यात, शेवटी विचार तुमचा आहे ना. प्रत्येकाला गाडी स्टार्ट करायचीच आहे, लिखाण त्यांचंच आहे, लिखाण त्यांचं आहे, सुचणं त्यांचं आहे, त्याच्यासाठीचं थांबणं जो तो ज्याचा वेग आहे, करेक्ट, जो तो जाईल तशानुसार. मला व्हिडिओज करायला खूप आवडतं, मी कलाकारच असल्यामुळे मला व्यक्तच व्हायला आवडतं, मला लिहायला खूप आवडतं, मला गोष्टी सांगायला खूप आवडतं, मला शिकलेलं अनुभवलेलं शेअर करायला खूप आवडतं, मला मैत्रिणी कम्युनिटी बडबड, म्हणजे मी खरंच इतकी बडबड करते आणि खरंच इतकी ॲनिमेटेड आहे, म्हणजे मी एक्साइट होते, उभीच राहून बोलायला लागते मी. तू या सगळ्यामध्ये आपण एक ट्रेंड फॉलो करतो कुठल्याही उद्योगामध्ये, तसा अल्गोरिदम असतो, युट्यूब अल्गोरिदम. आता ट्रेंडिंग टॉपिक्स काय आहेत ते युट्यूब जास्त प्रमोट करतो वगैरे वगैरे. व्यक्तिशा मी कधी अल्गोरिदम फॉलो नाही केला. तू अशा अल्गोरिदमचा विचार करत होतीस का, ट्रेंडचा विचार करत होतीस का? काहीच कधीच नाही, ते आत्ता करते मी. आता खूप स्मार्टली ते करता येतं. म्हणजे हे सगळे जे नॉलेज आहे ना, आता त्या सगळ्या चुकांमधून, खूप साऱ्या करेक्ट डिसिजन्स मधून जे आलंय ना, ते आता वापरता येते. स्वतःच्या चॅनलसाठी असेल, सुकीर्तजीच्या आमच्या कंपनीच्या चॅनलसाठी असेल, सगळीकडे वापरता येते. पण ना मी हळूहळू ना खूप साऱ्या गोष्टींमधून प्रयोग करत करत शिकत गेले. म्हणजे मी ना, जेव्हा मी दिवसभर सकाळी मी शूटिंग करायचे, लवकर उठायचे, किती तुमचं पोट वगैरे काही ते वाढत चाललेलं, बाहेर जाता येत नाही, मेडिकल शॉपमधून एक क्रीम विकत घेता येत नाही आणि आपण स्किन केअरचा व्हिडिओ करतोय. तेव्हा मराठीमध्ये कोणी स्किन केअरचा व्हिडिओ करायचा नाही, तेव्हा कोणीच बॉडी शेप प्रमाणे कपडे विकत घ्या ही सिरीज करायचं नाही, कोणी असं कधीच केलेलं नाही. मला अजून आठवतंय की जे टायटल असतं, ओके, व्हिडिओच्या खाली जे टायटल असतं, दोज आर कीवर्ड्स, आणि ते कीवर्ड सगळ्यात जास्त सर्च इंजिनमध्ये सर्च केले जाणारे शब्द तुम्ही शक्यतो जर टाकले तर तुमचा व्हिडिओ अल्गोरिदम मध्ये होम पेज मध्ये वरती येतो. आता हे सगळं शिकल्यामुळे सगळ्या टेक्निकलिटीज सांगता येतात, तेव्हा काय कळतंय, ओके. तर तेव्हा आपल्याला जे येतंय ह्याचा व्हिडिओ करायचा आणि ते शेअर करायचं मस्त. तर आपल्याला याच्यातल्या गोष्टी येतात, त्याचे आता व्हिडिओ करायचे, अशा ह्यानं मग त्याचे फोटो गोळा करायचे. मग इंटरनेटवरती असे फोटो की जे कॉपीराईट नाही आहेत वगैरे असे. त्या काळामध्ये माझा एक एडिटर छान जोडला गेला, तो पण मी शोधून काढला. मला असं सांगायचं, खूप लोक आहेत ना असं, मी असं डायरेक्ट बोलतेय, पण शाळांना, कॉलेजेसना, आई वडिलांना किंवा शैक्षणिक पारंपरिक व्यवस्थांना नावं ठेवतात. बरोबर, म्हणजे आता आहे ते आहे. आता आमच्याही शाळांमध्ये काय आता सांगायचंय, शिक्षक आले तरी धन्यवाद म्हणायचं, तंबाखू आणायला पण पाठवलेले आम्हाला, त्याच्यामुळे ते नको बोलूयात तिकडे जायला. पण कुणीतरी मला शिकवेन किंवा कुठेतरी माझं भलं करेन आणि त्याच्यानंतर मी काहीतरी स्टार्टअप सुरू करेन, उद्योग सुरू करेन, यूट्यूब चॅनल सुरू करेन, तर बॉस तुम्हाला कोणीही सेव्ह करायला येणार नाही, तुमचं तुम्ही शिकायचं आहे. त्या काळामध्ये माझ्याकडे लॅपटॉप नाही, तर मी आणि सुकीर्त एकमेकांना गिफ्ट देताना सुद्धा वाढदिवसाला, ज्याच्यामधून आपली प्रगती होईल, ग्रोथ होईल, वाढ होईल, शिकता येईल, अशा गोष्टी गिफ्ट करायच्या. मग पहिला लॅपटॉप त्याने दिला मला गिफ्ट, मग मी त्याच्यावरून शिकायचे. कोणाला येते ग्राफिक डिझायनिंग, काय संबंध काय आहे, अल्गोरिदम, स्टॅटिस्टिक्स, रीडिंग, ॲनालिटिकल रीडिंग, काय BA मधून मी आलेले आहे. आपण आयुष्यभर नकला, नाटक, नाचकाम केलेलं प्रकरण आहे, त्याच्यात ह्याचं काय आणि गणितच असतं तर काय पाहिजे होतं. तर पॅकेजेस वगैरे तिकडे गेले असते की मी सगळं शिकले. मी कीवर्ड्स काय असतात, ग्राफिक डिझायनिंग, थंबनेल ते बनवतात कसे, त्याचा इम्पॅक्ट, थंबनेलचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट कसा असतो आणि थंबनेलचे कलर्स आणि डिझाईनचे एलिमेंट्स काय काय असतात. हां, म्हणजे मी असंख्य व्हिडिओज बघायचे, असंख्य. मी ना एकही, आपल्याला खूप टाइमपास करायचं वाटतं ना आता पण उघडलं की, पण ना मी ओपन करायचे फक्त शिकण्यासाठी.
आणि शिकत राहायचं. काय असतं, मी असं म्हणायचं की ह्यांचे व्हिडिओ वरती येतात आणि चालतात, आपले व्हिडिओ कसे जात नाहीत वरती आणि का नाहीत व्हायरल होत, आपण एकटेच मरतोय. मग मी शोधायला लागले की कीवर्ड रिसर्च नावाचा काय प्रकार असतो. त्याला सपोर्टिव्ह सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप परफेक्ट तुम्हाला ज्या विषयावरती व्हिडिओ करायचा आहे त्याचे कीवर्ड्स तुम्ही सर्च करू शकता आणि ते कीवर्ड्स तुमच्या व्हिडिओचं टायटल शीर्षक असलं पाहिजे आणि ते शीर्षक तुमच्या आवाजातून आलं पाहिजे, ते डिस्क्रिप्शनमध्ये कसं आलं पाहिजेत, हॅशटॅग्स जे दिसत नाहीत ते कसे वर्क होतात, ते शेवटी ते सर्च इंजिन आहे, ते कसं काम करतं याचा खूप टेक्निकल चांगला अभ्यास करायला पाहिजे. आणि मी ते शोधून घेतले खूप साऱ्या गोष्टी, पैसे गेले काही ठिकाणी खूप, आणि ते करून 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 मीच थंबनेल बनवायचे, मीच ग्राफिक डिझायनिंग शिकले, मीच टायटल, स्टॅटिस्टिकल रिडिंग, कुठलं रिडिंग इम्पॉर्टंट आहे, कुठलं हे उगाच आपण कशाला SEO वगैरे म्हणतो, तर नक्की SEO म्हणजे काय हे सगळं शिकत गेली. सेल्फ लर्निंगमधून माणूस आहे ना, म्हणजे म्हणून मी सतत मुलींना बायकांना पण सांगत असते ना की जगातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःमध्ये करायची. फिटनेस, आपली त्वचा, केस, आपलं नॉलेज, बुद्धी, आरोग्य, स्वतःमध्येच पैसे टाकत राहायचे. आपण जे देतो ना, म्हणजे आपण शेवटच्या श्वासापर्यंत स्वतः, म्हणजे आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी आपल्याला देत राहतं त्याच्यामध्येच टाकायचे पैसे परत. तसे मी त्या काळामध्ये ना स्वतःमध्येच टाकत राहिले खूप सारं, परत शिकायचं, परत ते पैसे परत त्याच्यातच टाकायचे, परत उडवायचं नाही, परत ते 4 वस्तू मेकअपच्या घेतल्या ना तरी त्याचा परत व्हिडिओ करायचा. आणि असं करत 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 ना ती बँक केली. उर्मिला, तू खूप खूप छान ग्रो झाली आहेस, खूप छान तो व्यवसाय उभा केलास. आत्ता अलीकडं या यूट्यूबर्सना किंवा या इन्स्टा अकाउंट्स असलेल्या लोकांना ज्यांच्याकडं फॉलोअर्स खूप आहेत त्यांच्याकडं व्यावसायिक म्हणून पाहायला लागले लोक. आधी हा छंद वर्गच होता की वेळ मिळतो तर करायचं, व्लॉग करायचे, टाइमपास करायचा. पण तू पायोनियर ठरलीस या सगळ्यामध्ये असं मला वाटतं की आपण छंद म्हणूनच हे सुरू करतो, कारण आपल्याला अंदाज नसतो या माध्यमाचा. तू जेव्हा सुरू केलं 17-18 मध्ये, तर तू सुरू करणं तेव्हा तुझी मानसिकता काय होती? गंमत म्हणून सुरू केलंस की छंद म्हणून सुरू केलंस, आणि नंतर त्याचा व्यवसायात रूपांतर आपण करू शकतो हे ठरल्यानंतर ते रूपांतर जे झालं ते कसं झालं, ती प्रोसेस काय होती? तू म्हणालास एकदम परफेक्ट तू सांगितलंस की ना सुरुवातीला आपल्याला माहीतच नसतं की गोष्टी किती मोठ्या होतील किंवा याचा उद्योग होणार आहे बुवा, हे आपल्याला माहीतच नसतं. मग तसंच माझं होतं. तर माझी सुरुवात ना हाऊस म्हणून झाली आहे ना छंद म्हणून झाली आहे. माझी सुरुवात पर्याय नाही म्हणून झालेली आहे. म्हणजे ना तुम्ही जेव्हा कलाकार असता ना की तेव्हा तुम्हाला तुमचं मन शांत बसवतच नाही ना, तुम्हाला कुठेतरी सादरीकरण करायचंच असतं, तुम्हाला व्यक्त व्हावंसं वाटत असतं तुमची कला. तुम्ही किती काळ घरात बसणार आहात? वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मी काम केलेलं आहे अक्षरशः. म्हणजे गणपती मंडळांमध्ये नाटक करण्यापासून पथनाट्य, त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर आणि प्रायोगिक रंगभूमी, सिरियल्स, मराठी, हिंदी, चित्रपट, या सगळ्या याच्यामधून जाताना मला हेच माहिती होतं अगदी लहान असल्यापासून की आपल्याला नटी व्हायचे. एवढ्या लहानपणी मी बारामतीला हे म्हणालेले, आणि त्याच्यामुळे ना मला माहिती होतं की आपण शांत नाही बसणार. तर ना मी वेगवेगळ्या माध्यमांमधून जाताना आहे ना आपल्याला कुठेतरी हे लक्षात यायला हवं, जेव्हा आपण जागरूक असतो तेव्हाच येतं बरं का. नाहीतर आहे ना सगळे करतायत म्हणून आपण करायला लागलो, किंवा इंडस्ट्रीत सगळं काहीतरी करते, ट्रेंड्सच असेल किंवा असंच असायला पाहिजे, असं जर आपण धारणा करून घेतल्या ना तर आपल्याला कळत नाही की आपण मागे पडलोय की आपण पुढे काय असणार आहे. मी याचा सारखा विचार करायचा आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की मी प्रेक्षक म्हणून ना मी खूप वेगळा कॉन्टेंट बघते. म्हणजे जेव्हा प्रचंड महाग होतं नेटफ्लिक्स, आणि भारतामध्ये नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन हार्डली कोणी घेत असेल, म्हणजे ऑलमोस्ट नाही, कारण एकही हिंदी नेटफ्लिक्सची सिरीज तोपर्यंत आली नव्हती. सगळं इंग्रजीच होतं, परदेशातले होते की जे डब्ड होते अशा पद्धतीचं किंवा सबटायटल्सवाले. तेव्हा मी नेटफ्लिक्स पाहायचे. आत्ता पण ॲपल प्लस, लायन्सगेट वगैरे तशाच ग्लोबल पद्धतीचा कॉन्टेंट, किंवा आपल्याकडे पुण्यामध्ये जे पीफ लागायचं, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स, त्यांना ना तुम्हाला एक वर्ल्ड व्ह्यू कळतो, ग्लोबल लेवलला काय काय कामं करतायत ते कळायला लागतं. तर मी एवढेसे पैसे मिळायचे, त्याच्यातून मी पैसे टाकून इतका चांगला कॉन्टेंट कंझ्युम करायचे. मी ना खूप हार्डकोर पहिल्यांदा यूट्यूबची प्रेक्षक आहे. मी वर्षानुवर्ष यूट्यूब पाहतेय, वर्षानुवर्ष. मी मी प्रेक्षक म्हणून ज्या चॅनल्सला सबस्क्राईब केलेलं त्यांचं नंतर लग्न झालं, मुलं झाली,
ती मुलं मोठी झाली, त्यांचे युट्यूब चॅनल आहेत आता. इतका मी प्रवास बघितलेला आहे. एवढंच काय तर माझं फॅशन डिझायनिंग क्लोथिंग टेक्नॉलॉजी झाल्यानंतर इमेज कन्सल्टन्सी नावाचा जो कोर्स असतो, असं काहीतरी असतं, हे पण मला युट्यूब मधून कळलेलं. एवढा मी युट्यूब कंझ्युम करायचे. त्याच्यामुळे आधी ना आपल्याला म्हणजे ना, तुम्ही लेखक असू दे नाहीतर तुम्ही कुठच्याही कलाकार कोणत्याही पद्धतीचा तुम्ही असू दे, तुम्हाला जी गोष्ट करायची ना, म्हणजे तुम्हाला पुस्तक लिहायचं आणि तुम्ही पुस्तकं वाचत नाही तर ते योग्य नसतं. सगळ्यात जास्त लेखकानं वाचन करायला पाहिजे. अगदी त्या पद्धतीनं मी त्याचे इन्स अँड आउट सगळ्या गोष्टींचं सतत कंझ्युम करायचे आणि मला दिसत होतं की बदलतायत गोष्टी. मला जो कॉन्टेंट आवडतोय तो खूप वेगळा आहे जो मी जाऊन सेटवरती परफॉर्म करते. आणि ना मला आता कोणत्याही माध्यमाला परत एकदा नावं नाही ठेवायचे, पण मी एवढं नक्की सांगेन की तो दुटप्पीपणा आणि खोटारडेपणा आणि आपल्या कलेविषयी प्रामाणिक नसणं हे मला खूप कॉमन जाणवायला लागलं सगळीकडे. आणि ना खूप अवलंबून ऍक्टर ना, म्हणजे सगळ्यात शेवटी रिसिव्हिंग एंडला ताटात मेन्यू ठरवण्यापासून मुळात खायचंय का हे काहीच डिसिजन्स आपल्या हातात नाही. जे खूप सतत लाचार आयुष्यात. आणि म्हणजे ऑडिशन क्वीनच होते मी, तर सतत ऑडिशन्स द्यायचे मला. पुण्या मुंबईच्या एक एक हायवेवरची एक एक वीट, एक एक स्पीड ब्रेकर सुद्धा माहिती आहे मला. हां, आता ती सुरुवात ST, मग एशियाड, मग पैसे मिळाल्यानंतर शिवनेरी आणि मग नंतर हळूहळू कॅब, असं सगळं झालेलं आहे माझं करून. झोपडपट्टीमधली अतिशय छोटीशी खोली, ते जरा त्यातल्या त्यात थोडंसं बरी चाळ, ते परत एकदा नातेवाईकांच्याकडे राहणं, असं सगळं मुंबईत कार चालवणं, सगळं मी केलेलं आहे. लोकांनी माझे पैसे बुडवलेले आहेत. असं खूप छान छान वेगवेगळ्या आयुष्यातल्या अनुभवांमधून रंगीबेरंगी आणि निघत होते. हा, अगदी. आणि ना मला जो एक कलाकार म्हणून दुसऱ्या कलाकाराचा आपण जेव्हा कलाकृती पाहतो ना, तेव्हा आई शपथ, हे काय आहे, हे कसं बनवलंय, हे कसं लिहिलंय, आणि हा काय हुक आहे, एखाद्या एपिसोडची ओपनिंग कशी असू शकते, किंवा एखाद्या कलाकाराचं काम काय आहे, ती गोष्ट सांगण्याची पद्धती काय आहे, आणि हे सगळं मी भारावून जायचं. आणि मला असं व्हायचं की आपण काय करतोय. म्हणजे एक तो दोन टोकांवर होतीस. एक टोक कंझ्युम होतं की काय अफलातून आहे, आणि एक टोक रियालिटी होती की मी काय करते. हा, आणि ते म्हणजे असं मेकअप करून झाल्यानंतर जे येतंय ना, जे पाठ केलंय त्याच्यात, मग आता ताजे गरम गरम भजी येतात त्याचे, मग ती स्क्रिप्ट, मग अरे एवढं पाठ करून त्याच्याविषयीचं चिंतन करून मी बेरिंग पकडलेलं रे. हे अच्छा, हे असं करायचंय का, बरं मग कुठेतरी नाही आहे याच्या पाठीकडेच बोला वगैरे. ऍब्सोल्यूट पाठ सगळीकडेच असं नसतं. पण या सगळ्यामध्ये मग माझ्या लक्षात यायला लागलं की आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही. कुणीतरी लिहिणार, कुणीतरी काय, किमान एक मराठी चित्रपट करायलाच किती करोडो रुपये लागतात. खूप कोणाचा तरी कष्टाचा पैसा त्याच्यामध्ये जातो, कोणातरी ते खूप अप्रतिम लिहावं लागतं, खूप मोठी टीम असावी लागते, दिग्दर्शन, सगळं ते सगळं होणार तेव्हा मला कुठेतरी काम मिळणार. आणि या अशा लाचार अवस्थेमध्ये आपण वाट बघत बसायची. तेच वर्षानुवर्ष तेच केलेलं, मी वाटच बघितलेली आहे. आणि मला असं झालं की आपण आपली कलाकृती कधी करणार तयार. आणि मग मला असं वाटलं की आपण यूट्यूब चॅनल का नाही काढत. आणि मग तो काढला मी 2012 मध्ये, जो पडून राहिला. त्याचं कारण असं की खूप सारे हिंदी आणि बरंच काय काय, आणि मग ते कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही अडकता, ते 2-2 वर्ष चालतात, 3-3 वर्ष चालतात मालिका. तेच मी करत होते. आणि त्याच्यानंतर मला असं झालं, आता 2012 मध्ये अकाउंट काढलंस, काय टाकलं? काहीच नाही टाकलं ना, नुसतं काढून ठेवलं. ते आहे अजून, फक्त आहे ते. मी ते प्रेक्षक म्हणून वापरत बऱ्याच, असं इकडचं तिकडचं बघायला काय काय, त्याच्यात काही टाकलंच नाही. कारण की असं. आणि मग 18ला मी गुढीपाडव्याचा पहिला व्हिडिओ मी टाकला. आणि मला अजून आठवतंय की आपल्या आसपास, म्हणजे आय थिंक आपण आपल्या तुझ्याच एका राऊंड टेबलमध्ये पण मी बोललेले असेल कदाचित, त्या एपिसोडमध्ये आहे का, तर ना मी खूप विचार करत होते. सुकीर्त माझा नवरा, मी त्याच्याबरोबर पण असं काहीतरी करता येईल का. तो म्हणाला माझी साथ आहे तुला पूर्णपणे, तुला जे काही करायचं ते. आणि हे खूप पुण्य असावं लागतं की आर्थिक आणि काय मानसिक सगळं जे पाठबळ आहे ते पार्टनरकडून येतं. त्याच्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता, किडे करू शकता, प्रयोग करता, खूप काळ थांबता, 1 रुपया मिळत नाही, हे सगळं बेअर करत राहू शकता. कारण की काय होतं माहिती, वास्तववाद खूप कटू असतो आणि बोरिंग असतो, आणि ते असं पेशन्स ठेवून एक 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 एक. त्या दरम्यान सुकीर्तची साथ, सगळ्यांची साथ होती. आणि मी सारंगला कॉल लावलेला की असं काहीतरी करणार आहे आणि रिलीज करणार आहे, तर काय करू वगैरे असं सगळं. आणि मग त्यानं
म्हणजे करण्याच्या आधी मी फक्त चॅनल काढणार आहे, त्यांना नक्की काढ मस्त वगैरे, कोणाच्या तरी बरोबर नको काढू, एवढंच मी तुला सांगतो. कारण की तो खूप साऱ्या लिगल ह्याच्यातून जात होता की ते कसे डिस्ट्रीब्यूट करणार पैसे. हां, त्यामुळे ओके मग एकटीनं करायचं हे ठरलं. आणि मग ते झाल्यानंतर एक साधारण मला आठवतंय या सगळ्याच्या दरम्यान की पहिला व्हिडिओ गेल्यानंतर मी त्याला पाठवला, त्यानं बघितला आणि तो म्हणाला की आय थिंक तुझा जन्म झालाय हे करण्यासाठी, दॅट्स इट. आणि हे त्याचं वाक्य होतं आणि मला झालं ओ माय गॉड. आणि इतकी सुंदर कॉम्प्लिमेंट, तो मेसेज पण आहे अजून माझ्याकडे. आणि तो म्हणाला की आय थिंक यू आर बॉर्न फॉर दिस, दॅट्स इट. हां, आणि मला झालं की ओके एवढं बरं करतोय आपण. काय केलं होतं? गुढीपाडव्याचा मेकअप कसा करायचा झटपट असा मी व्हिडिओ केलेला. आता ना तुझ्या प्रश्नाचं, सॉरी मी खूप बोलले असेल, पण खूप लोकांना त्या काळामध्ये सुद्धा ना इंग्रजी किंवा हिंदी चॅनल काढायचे. पण ना मी स्वतः ना पश्चिम महाराष्ट्रामधून आलेले आहे आणि मी सततच असं ते जे वानाबी लोक असतात ना असं ते हां, म्हणजे आपण अजिबात कूल नाही आहोत, आपण अजिबात स्टायलिश नाही आहोत, आपण अजिबातच ते सो कॉल्ड सौंदर्याच्या संकल्पनेमध्ये आपण बसत नाही. इंग्रजीचं तर काही बोंबच. मराठी भाषेमध्ये आपल्याला धन्यवाद, 6 महिने मला डबा खायला घेतलं नव्हतं, कारण ही ब्लेड पान म्हणते आणि लय आणि बी म्हणते वगैरे म्हणून असं सगळं. तर म्हणलं आपलं काय आपण असं, आणि सतत मोठं होण्याची सगळ्या लोकांना हिंदी आणि इंग्लिश चॅनल तेच काढायचा होता. आणि त्याच्यामध्ये मला झालं की मग माझ्यासारखे किती लोक असतील ना असे, आणि कितीतरी मुली आहेत ज्या ग्रामीण भागातून आल्या आहेत, शहराकडे आलेल्या असतात किंवा आपापल्या ठिकाणी असतात. काय त्यांना नाही का सुंदर दिसायचं, आणि त्यांना नाही का स्टायलिश दिसायचं, त्यांना नाही का सणांना नटायचं, सगळं काही झालं की हॅलोविनचा मेकअप कसा करायचा. अरे आपल्याकडे नाही होत हॅलोविन साजरा, मला गुढीपाडव्याला झटपट तयार व्हायचंय. जे काय माझ्याकडे आयुष्यात असतील 5-6 मेकअपचे छान प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये, ते कोण सांगणार मला. त्यामुळे मला झालं आपण करायचं ह्याच्यावरचं, आणि मराठीतच करायचं. म्हणून माझ्यासारख्या असंख्य ज्या मुली असतील ना त्यांच्यासाठी मी चॅनल काढला, आणि मग तशी ती सुरुवात झाली. पण मग हे काढण्यापूर्वी तुला एक रेकी करायला लागते, किंवा आपण कोणासाठी चॅनल काढतो हे ठरवायला लागतं, किंवा किमान एक प्लॅनिंग करायला लागतं की पुढचे 10 एपिसोड्स मी काय करू शकते का, किंवा पुढचे 5 एपिसोड्स सातत्यानं मी काय करू शकते का, कॉन्टेंट काय द्यायचा. नाही तर एकच येऊन गप्प बसायची वेळ येते. त्याला कन्सिस्टन्सी लागते. कुठल्याही उद्योगामध्ये हे लागतं की प्लॅनिंग लागतं, कन्सिस्टन्सी लागते, स्ट्रॅटेजी लागते, तुमचा क्राऊड ठरवायला लागतो की मी कोणासाठी करतोय, त्याची क्रयशक्ती काय आहे, त्याला खर्च काय आहे. हे सगळे पॅरामीटर्स जे उद्योगाला लागू होतात ते सगळे इथं पण लागू होतात. बरोबर. ते कसे मॅनेज केलेस, स्ट्रॅटेजी काय केलीस, प्लॅनिंग कसं केलंस, अर्थकारण कसं आलं त्याच्यामध्ये सुरुवात करताना? ओके, काहीच केलं नाही याच्यातलं काही केलं नाही. काही केलं नाही. बरं, मग मी तुला तेच, म्हणजे माझं उत्तर तेच. तो फ्लूक होता? नाही, खरं सांगू का, कोणी कामच द्यायचं नाही. बरं. आणि ना आपल्याला जे काम करायचं ते आपल्याला द्यायचं नाही कोणी. आणि ना कलाकार म्हणून आपल्याला जे काम नाही करायचं, जे तेच करतोय आपण, मी म्हणलं ना आपण आपल्या कलेविषयी अप्रामाणिक आहोत, तेच काम परत परत यायचं. खूप कामांना नाही म्हणायचं. म्हणजे बँकेचा तेव्हा तरी बॅलन्स 5,000 रुपये टिकवावा लागतो ना, तोही राहायचा नाही अकाउंटमध्ये. आणि ना तेव्हा म्हणजे हा माझंच आहे खरं, पण असं वाटायचं किती काळ असं आपण जगायचं. आणि ना कसली स्ट्रॅटेजी नव्हती, याचं काय होईल माहित नाही, याच्यातून पैसे मिळतील की नाही माहित नाही, इव्हेंच्युअली मिळतात बुवा काहीतरी, असं सगळे कधीतरी कोणाचे व्हिडिओ बघितलेले जे भारतीय आहेत पण इंग्रजी भाषांमध्ये करतात वगैरे. साऊथ इंडियन काही क्रिएटर्स आहेत, त्यांनी काही चांगले व्हिडिओ केले जिथे प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की महिन्याला साधारण एवढे पैसे मिळतात बुवा. हे असं कुठे कुठे ऐकलेलं आहे. मग ते सांगायचं सुकिर्तला एवढे मिळतात आपण बहुतेक वगैरे असं. मग काय लाईट नाही, काही नाही, सूर्यनारायण हीच आपली लाईट, खिडकीच्या समोर बसायचं. बरं तर लिफ्टचा आवाज यायचा दरवाजाचा, त्यामुळे सकाळी सकाळी त्याच्यात पेपरवाला, त्याच्यात दूधवाला, कसले माईक नाही आणि काही नाही. तर ते जे बुधवार पेठेमध्ये जाऊन तो असा वायरवाला माईक असतो, तो 545 रुपयाला होता, तो आणला. तो दिवाळीचा बल्ब असतो ना आकाशकंदील, तो डोक्यावर लावला, कारण इकडे सगळं काळच दिसतंय बुवा वगैरे असं म्हणून. मग ते मालिकेत वगैरे वर्षानुवर्ष मेकअप केलेला तो ठेवायचा, आणि तेच जुने प्रॉडक्ट परत परत लावायचे आणि दाखवायचे. म्हणजे मला आता सांगताना पण खूप असं भाऊक व्हायला होतं की तेव्हाच्या उर्मिलाला माहिती असतं की आज आपण असे मुलाखत द्यायला बसणार आहोत. तर तिला मला असं करुणेनं, म्हणजे असं खूप असं काळजी नको करू, रडू नको, सगळं चांगलं होणार आहे, जस्ट छान चाललंय सगळं. खूप, कारण आपण उतावीळ असतो ना, आणि खूप, मी म्हणलं ना, खूप काय काय करायचे, खूप सांगायचंय, व्यक्त व्हायचंय, खूप काय काय करायचंय, खूप खाजे करायचं, सगळं
काय कोणी देतच नाही, कोणी काम देत नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कसले गणित नव्हते. तू सगळ्यात छान मला वाटलं तू तुझा मार्ग शोधलास. मी माझा मार्ग शोधला. आणि कसं असतं माहितीये का, म्हणजे आता हे स्वतःविषयीच बोलताना खूप अहंकार आहे असं वाटेल, पण त्याच्यामुळे माझी सुरुवात खूप जेन्युनिटी मधून झाली आहे. व्हेरी गुड. ते कारण ना आर्थिक गणित ते चालेल का, ऑफकोर्स पैसे पाहिजेच होते कारण पैसेच नव्हते, पण पैसे कमवण्यासाठी नाही केलं. व्हेरी गुड. त्याच्यानंतर कारण की जर आपण असमाधानी आहोत, असंतुष्ट आहोत इतर वेगवेगळ्या कामांविषयी, तर जेव्हा आपण आपलं काम सुरू करायचं ते मात्र लई प्रामाणिकपणे करायचं. आणि असे तेव्हा पैसे आणि फेअरनेस क्रीम्स वगैरे सुद्धा आल्यात ना, जरा सुरुवात झाल्यानंतर, म्हणजे जिथे चॅनल मॉनिटाईज पण नाही झाला तेव्हाच मी बोलते, त्यांना नाही म्हटलंय. त्याच्याविषयी मग चर्चा मी आणि सुखी होतं की तुझ्या अकाउंटमध्ये किती रुपये आहेत, माझ्या अकाउंटमध्ये किती रुपये आहेत, आणि मग आपण ह्याला नाही म्हणतोय तर आपलं चुकतंय का. आणि इथून असं, कारण कोणाला पैसे नको आहेत, पण हे आपल्याला नाही पटत आहे ना, हे खराब असतं. आणि हे लांड्या लबाड्या करणारे खोटे स्कॅमिंगचे ब्रँड्स आहेत हे, आणि ते आपण प्रमोट करायचं. ते रम्मी बिम्मी काय 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 कसले कसले जुगाराचे ऍप्स, बेटिंग ऍप्स आणि असलेच यायचे. कोणी चांगला ब्रँडच यायचा नाही. व्हिडिओ केल्यावर यायला लागलं, एक दोन व्हिडिओ केल्यानंतर नाही यायला लागलं. खूप काळ काहीच नाही यायचं. मला हे विचारायचं, एक तू करून बघितलास तो ठीक आहे, तुला हवं ते करायला लागलीस. किती व्हिडिओ केल्यानंतर काहीच होत नाही, आपण टाकत राहतो. किती व्हिडिओ केले, काय 2 वर्ष तू सातत्यानं टाकत होतीस. कारण की मला मागचा मार्ग बंद झालेला ना. मी खूप मालिकांना नाही म्हणाले, मी खूप चित्रपटांना कमी आले, पण तेवढे जेवढे ते पण खूप झालं माझ्यासाठी. मालिका खूप यायच्या चित्रपटांपेक्षा, त्याला मी नाही म्हणाले. आणि आपल्याकडे पैसे नाही आहेत, कोणी आपल्याला काम जेवढे येतंय ते आपण कामाला आपण नाही म्हणतोय. मला अजून आठवतं तेव्हा नवीन मराठी चॅनल्स यायला लागले, सोनी मराठी नवीन होतं तेव्हा. त्या काळात बरेच चॅनल फुटले, मर्ज झाले, आणि त्यांचे खूप चांगले चांगले प्रोडक्शन हाऊसेस, जे चांगल्या माणसांचे पण चांगली कामं पण मला आली आहेत, पण मी नाही म्हणाले, कारण आता आपल्याला एकाकडे फोकस करायचंय ना. तर आहे ना, मी काय करायचं माहितीये, मी कंटिन्युअसली क्रिएटर्सच्या मुलाखती बघायचे, वेगवेगळे युट्यूबर्स, क्रिएटर्स. गॅरी व्ही म्हणून पण एक खूप मोठा रायटर, क्रिएटर, आंत्रप्रनर असा तो आहे, ग्रेट येडा आहे तो, पण खूप असतात असे. त्याच्यानंतर केसी नाईस्टॅट वगैरे, तर त्यांचे इंटरव्ह्यूज किती सातत्यानं ते करतात. मी काय केलं माहिती आहे का, मी म्हटलं की आपण काहीच करू शकत नाही, आणि खूप डार्क प्लेसमधून मी आलेले, की खूप सारं काहीच काढून टाकलेलं, ते नैराश्य आणि आपण शून्य होतं, याच्यामधून आहे ना. आता तुम्हाला मागचा रस्ता नसतो, आणि ना ती गणित बाजूला सारून आता हे उचलले ना, आता हे करायचं, काही हे सूर्यनारायण इकडून उगवायच्या ऐवजी तिकडून उगवेल, पण शुक्रवारी व्हिडिओ जायला पाहिजे. तुझा पण शुक्रवारच होता. शुक्रवारी कधी टाकायची असतो का, कारण की पिक्चर येतो ना शुक्रवारी. अच्छा, बस आपला पिक्चर आहे शुक्रवारचा व्हिडिओ. व्हेरी गुड. तेवढी मेहनत करून तो टाकायचा. मला एक सांग, 2 वर्ष हा खूप मोठा काळ, भयानक मोठा काळ, खूपच मोठा काळ. हो, त्याच्यात मला फसवलंय पण माहितीये ना, एका डिजिटल एजन्सीनं मला फसवलं की आम्ही तुम्हाला ब्रँड्स आणून देऊ. कसं असतं ना, आणि हे ना टपलेले असतात, तुमचे छोटे मासे असतात ते त्यांना पकडायला, कारण तोपर्यंत तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला नसतो, तुम्हाला पैसे मिळत नसतात, आणि आपल्याला पैसे कमवायचे वाटत असतात. कारण नाही म्हटलं तरी पैसे खूप मोठं मोटिवेशन आहे बरं का आयुष्यातलं, आपण त्याला कमी लेखतो. मला ना पैशांविषयी बोलण्याचं टॅबू का झालाय ना मला कळत नाही. चांगल्या मार्गानं, कष्टानं पैसे कितीही श्रीमंत व्हावं, उलट तुम्ही दुसऱ्यांना उद्योग जनरेट करता, आणि उद्योग हा सर्वात मोठा योग आहे. त्याच्यामुळे सद्गुरू वामनराव पैंचा कोट आहे, आणि मला झालं की आपण जनरेट करू शकतो ना एम्प्लॉयमेंट, तर पैसे का नको. तर त्यांनी सांगितलं खूप साऱ्या, मी नाव नाही घेणार ऑफकोर्स, पण ते खूप मोठ्या मोठ्या क्रिएटर्सना हँडल करायचे, मॅनेज करायचे. सो एक असतात फक्त ब्रँड्सना मॅनेज करणार आणि तात्पुरते, एक्सक्लुझिव्हिटी नाही, आणि एक असतात ते तुमचं चॅनलच रन करू वगैरे. त्यांनी सगळं त्यांचं बँक अकाउंट सिंगापूर थ्रू मला असं जॉईन केलं सगळं, आणि ते सुरू केलं, आणि त्यांना कळतं ना पोटेन्शियल की हे मोठे होणार, हे ग्रो होणार आहे, त्यांना टॅप करून ते सुरू केलं. बरं, आपल्याला भारतातले वन ऑफ द टॉप क्रिएटर्स त्यांना जोडले गेलेत असं कळल्यानंतर आपण येडे होतो, आणि मग आपण ते हो म्हणतो. मग त्यांच्या सगळ्या प्रॉमिसेस की तुम्हाला एडिटर प्रोव्हाइड करू, कोण मला एडिटर मिळणार. इकडे खूप लोकांनी मला मदत केली आहे बरं का, पण नचिकेत तो 10 व्हिडिओज, मग कोणी 5 व्हिडिओ, कारण आपण आपली पुण्याही पूर्वीची फिल्म इंडस्ट्रीतली आपले सगळेचे मित्रमैत्रिणी असतात, पण तो मिळेना. मग एडिटर नाही मिळाला की व्हिडिओच नाही जायचा. त्याच्यामुळे मी युट्यूबला पण दोष नाही देणार, त्याचं कारण असं की मी कन्सिस्टंटच नव्हते.
कारण की एडिटर नाही मिळायचा, कधी आम्ही ट्रिपला जायचो. मग सुकीर तर खूप छान त्याचं चालू होतं. तर त्या काळात आम्हाला इंटरनॅशनल ट्रिप्स आणि त्या याच्यामध्ये मस्त जबाबदाऱ्या कमी असतात, तुम्ही काय फाटकेच असता, तुम्ही ट्रिपला जाता. तर तिकडे गेले की मग ते कन्सिस्टंटली ते पडायचं नाही व्हिडिओ. त्यामुळे ती ग्रोथ मी नाही पकडणार ग्रोथ, कारण की मीच सिन्सिअर नव्हते तेव्हा सुरुवातीच्या काळात. आणि मग हळूहळू काय झालं, एक 2018 ते 2020 हे असं 2-2, 3-3 महिने व्हिडिओ नाहीत वगैरे असं सगळं केलं. 2020 मध्ये जेव्हा कोरोना सगळा आला, हा येस, तो जानेवारीमध्ये ते सगळं सुरू झालं की तिथून त्या फ्लाईट्स बंद व्हायला लागल्या आणि हे सगळं. आणि आपल्याकडे येत होतं नोव्हेंबर डिसेंबर मी थोडे कन्सिस्टंट व्हायला लागलेले. आणि मग मी परत कन्सिस्टंट झाले. त्याचा काही लॉकडाऊनशी संबंध नाही आहे. मला कळायला लागलं, मी साईड बाय साईड ना खूप सेल्फ लर्निंग केलं. मी कंटिन्युअसली व्हिडिओज बघायचे. मला काय माहिती, आपण BA ओके फॅशन डिझायनिंग, त्यातल्या लॅपटॉप नाही ओके, स्क्रिप्ट मिळते, म्हणजे ढिसाळ ॲक्टर सारखा ढिसाळ माणूस नसेल या जगात. बँक फायनान्स मॅनेजमेंट काहीच नाही. चेक कधी देणार, 90 days नंतर चेक. हा म्हणजे आयुष्यभर कर्जात. हा आयुष्यभर कर्जात, इकडून मागायचं तिकडून मागायचे, वडिलांना मागायचे, नवऱ्याला नंतर मागायचे, आणि त्याच्यावरती चालू आयुष्यातलं पैसेच नसायचे. असंच मी खूप काळ बघितलेलं आहे. आणि लाज वाटते ना, एका पॉईंटला किती मागणार आपण कोणाकडे, आपल्यावरती प्रेम करतात म्हणून किती. आणि या सगळ्या याच्यामध्ये ती एजन्सी म्हणाली तुम्हाला हे प्रोव्हाइड करू, ते प्रोव्हाइड करू, ब्रँड्स आणू, एडिटर प्रोव्हाइड करू, तुमचं शूटिंग हे करू. गायब. एक सिंगल व्हिडिओ माझा एडिट केलं नाही त्यांनी, एक सिंगल शूटिंग त्यांनी केलं नाही. नाही, त्याच्याहून भयानक. माझे येणारे पैसे डायरेक्ट त्यांना जाणार, आणि ते खूप मोठा पर्सेंटेज, खूप मोठा, म्हणजे मी हे आकडा ऐकल्यानंतर तर तुम्ही शिका माझ्या. नाव कुठं सांगितलं, पर्सेंटेज सांगायला काय हरकत आहे. हा म्हणजे 35-40% होतं तेव्हा, 38 असं काहीतरी. हा जे त्यांच्याकडे ठेवणार ते. बरं ते कधी, तो एक थ्रेशहोल्ड कम्प्लीट झाल्यानंतर युट्यूबच्या, कारण डॉलर्समध्ये, आणि मग मंथली आपल्याला साधारण 21 ते 25 प्रत्येक महिन्याच्या तारखांना आपल्याला पैसे मिळतात. तर त्या काळामध्ये त्यांनी पैसे ते ठेवायचे, आधी त्यांचं सगळं व्हायचं पेमेंट, पगार आणि हे, आणि मग मला ते पैसे द्यायचे. आणि जे काय मी त्याच्यात अडकले त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जवळजवळ 1.5-2 वर्ष. आणि माझा एक साधारण तेव्हा पण 2021च्या दरम्यान एक 2.5 लाख रुपये त्यांनी माझे बुडवले तेव्हा. आणि मला खूप हे करावं लागलं, म्हणजे खूप साऱ्या मीटिंग्स, खूप साऱ्या लिगल धमक्या देऊन मी कशी त्याच्यातून सटकले. त्याच्यामुळे आमच्या यूट्यूब मास्टर क्लासमध्ये पण मी हे नेहमी सांगते, कधी तर क्लासमध्ये तर मी खूप वेळा त्यांचं नाव पण घेते, की अशा एजन्सीज असतात त्या टपलेल्या असतात तुमच्यावरती, आणि तुमचा डायरेक्ट हे ज्या यूट्यूब चॅनल मॅनेज करतात, ब्रँड मॅनेज करतात ते नाही, प्रोजेक्ट बेसिसवरती. एक असतात जे चॅनल मॅनेज करतात, आम्ही तुमचं चॅनल मॅनेज करू. त्याच्यामुळे त्यांचं बँक अकाउंट आपल्या चॅनलला अटॅच असतं, थर्ड पार्टी सारखं. आणि याच्यामध्ये युट्यूब पण हे करतं. सो 3 लोकांचे कॉन्ट्रॅक्ट होतात, सह्या होतात. त्यांनी आपल्याला रिलीज केल्याशिवाय युट्यूब आपल्याबरोबर बँक अकाउंट जोडत नाही, नाही तर 2 अकाउंट जोडले जातील ना. हा फ्रॉड आहे ना एक प्रकारचा, कोणाला पैसे द्यायचं. त्यामुळे युट्यूब म्हणतं की एक सेकंड, तुम्ही तुमचं सॉल्व्ह करा, हे तुमच्या दोघांमध्ये जे चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही कसं, त्याच्यात ते फ्रीज झाले पैसे, मग कित्येक महिने पैसेच नाहीत, असलं सगळं झालंय. मग माझ्या चुकांमधून सुकीर्तजी जेव्हा चॅनल सुरू झालं, सुकीर्तचं 2 व्हिडिओमध्ये मॉनिटाईज झालं. 2 व्हिडिओ. हा, तर ते का झालं, त्याचं कारण हे सगळं शिकलेले मी, या सगळ्यामधून आम्ही एकत्रित गेलेलो, आणि ते इतकं भयानक होतं ना सगळं. तर आणि इतक्या प्रामाणिकपणे जे सुरू झालंय त्याचं ते कळे ना. आणि मग मलाही सांगायला आवडेल, आणि मग 2020 मध्ये नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा, आता ऑफकोर्स एजन्सीतर्फेच पहिल्यांदा पैसे आले बँकेत. आणि इतके पैसे आले की मी सारंग साठेला परत कॉल केला, ऐक ना सारंग, काय स्कॅम आहे का रे? नाही, एवढे कसे काय आले? तर असा हो उर्मिला, त्यानं मला सगळी सिस्टीम समजावून सांगितली की कसं होतं. तो जेव्हा तो गेअर पडतो ना, तेव्हा ते त्या मालगाडीला रॉकेटचं इंजिन लागतं. तर ते कसे पैसे आहेत, मग ते कसे आले, मग त्याला मी सांगितलं. तो म्हणाला, शपथ तू त्या एजन्सी बरोबर हे केलंय? ओ, त्यांच्या बाबतीत पण एका वेगळ्या एजन्सीनं सेम केलेलं. हा, खूप त्या काळामध्ये ना खूप गोंधळ पण होता, आणि कसं होतं त्याचं अज्ञान खूप आहे ना, अजूनही आहे, पण त्याचं प्रमाण कमी. आता खूप लोकांना युट्यूबमधून पैसे मिळतात बुवा, युट्यूबमध्ये करिअर होतं बुवा, हे आता कळालेलं आहे. पण तोपर्यंत ना खूप साऱ्या छोट्या क्रिएटर्सना खूप एक्सप्लॉइट केले लोकांनी, म्हणजे
खूप एजन्सीज होत्या, त्या विचित्र पद्धतीने तुमचं मॅनेज, कारण आपल्याला मॅनेजच होत नाही, सुधरतच नाही आणि आपल्याला ब्रँड बरोबर कसं जोडलं जावं हे कळत नाही. या सगळ्याच्या दरम्यान आपल्याला बरोबर ते अशा पद्धतीनं अडकवून टाकतात किंवा टॅप करतात ना की ते रिलीजच होऊ देत नाहीत, अशा पद्धतीनं ते अडकल्यामुळे. आणि मग मी आणि सुकर तर गणित करायला लागलो की इतके पैसे जर मिळाले असतील पहिल्याच ह्याच्यामध्ये, म्हणजे डायरेक्ट असं ₹1,00,000 वगैरेच मिळाले मला, म्हणजे 5,000 टिकवता येत नाही पण डायरेक्ट ₹1,00,000. हां, व्हॉइस ओव्हरचं वगैरे काम केलं तर ते जे पैसे मिळायचे ते किती मिळणार ना, ते असे संपून जायचे इव्हेंच्युअली. तर म्हटलं की मग हे यांनी ठेवल्यानंतर याचा अर्थ आपल्याला आकडा किती आहे, आणि मग ते सगळं सुरू झालं. म्हणून म्हणजे मी ना खरं सांगू तुम्हाला, इतका मान देऊन इथे उद्योग आणि व्यवसाय याच्या बाबतीत बोलायला, पण ना मला माझ्या चुका खूप प्रामाणिकपणे खूप नम्रपणे का सांगायला आवडतील, कारण दुसऱ्यांचे पैसे जाऊ नये असं वाटतं मला प्रामाणिकपणे. कारण की भयानक आहे, खूप कष्ट आहेत आणि खूप थांबलेलो असतो आपण, इतका कष्टाचा पैसा कोणीतरी येऊन नेतं हे खूप वाईट आहे. या बाबतीमध्ये खूप सावध असायला पाहिजे. ब्रँड्स मिळवण्यासाठी वगैरे कसली धडपड नाही, शांतपणे, तर ते मदत करतील असं वाटलं एडिटिंगमध्ये वगैरे असं. आणि मग तो आता ह्या केसमध्ये तू पहिल्यांदा मेकअपचा व्हिडिओ टाकलास, मग त्याच्यानंतर तू टाकत होतीस 2 वर्ष, तेव्हा थोडक्यात काय काय टाकत होतीस? काय फक्त मेकअपशी संबंधितच टाकत होतीस की महिलांशी संबंधित टाकत होतीस? मला असं वाटलं पहिल्यांदा तर आपलाच प्रेक्षक आहे ना, म्हणजे आपण जसे असतो ना तोच आपला प्रेक्षक असतो. TG ज्याला म्हणतात, टार्गेट ग्रुप. आता सगळ्या अशा छान छान टर्म्स आपण वापरतो, पण तेव्हा आपण हे करत असतो आपल्याला माहित पण नसतं इतकं छान युक्त्या. तर ना मला माहिती होतं की मला निश काय वगैरे, तेव्हा तो शब्दही नव्हता प्रचलित, तो माहिती नव्हता. पण आपण जसे होत ना आउटकास्ट, येडे, आपल्याला कोणी घेत नाही आणि असे सगळे जे आलेले आहेत ना, यांच्यासाठी, माझ्यासारख्या सगळ्या मुलींसाठी मला व्हिडिओ करायचे, जसे आपण आहोत, अशाच हेतून ते व्हिडिओ. त्याच्यामध्ये मग आता माझं शिक्षण ज्याच्यामधून झालंय, फॅशन डिझायनिंग, क्लोथिंग टेक्नॉलॉजी आणि इमेज कन्सल्टन्सी, सर्टिफाईड इमेज कन्सल्टंट आहे मी. तर ते सगळे व्हिडिओ मला खूप शास्त्रोक्त सांगता आले. म्हणजे आतापर्यंत जे बाजारात आहे, मार्केटमध्ये आहे, किंवा जे सेलिब्रिटीज घालतात फॅशन, तेच फक्त कॉपी करायचं. तर तसं नसून आपल्या बॉडी शेप प्रमाणे, आपल्या कलर अनालिसिस नावाचा प्रकार, आपले काही कलरचं पॅलेट असतात, त्याच्याप्रमाणे आपण कपडे घातल्यानंतर आपल्या वजन उंचीपेक्षा आपण खूप प्रमाणामध्ये सगळे बेस्ट फीचर्स आपल्या समोर येतात, ऑथेंटिक सेल्फ बाहेर येतो. म्हणजे कोणासारखं तरी का दिसायचं ना, म्हणजे दीपिका पदुकोण सुंदरच आहे, सेक्सीच आहे, सगळं ते काय छानच, पण म्हणून उर्मिला निंबाळकर फालतू नाही होत. ते सौंदर्य आणि तो गोडवा वेगळा असतो. तर आपण कोणासारखे तरी कशाला व्हायचं ना, आपण आपल्याच सारखे दिसायला पाहिजे. तर त्या संदर्भातल्या खूप सायंटिफिक टर्म्स त्याचे मला व्हिडिओ करता आले. शिक्षण वाया जात नाही. म्हणजे मला अजून आठवतं की आपल्याला जेव्हा कलाकार व्हायचं असतं ना, आपल्याला पटकन ते संपवून, म्हणजे ग्रॅज्युएशन सुद्धा कशाला करायचं, मुंबई गाठायचं असतं. तसेच मी पण होते. पण ना मला प्रल्हाद वामनराव पै त्यांनी पण सांगितलं, असं सोडायचं नाही शिक्षण, कधी वाया जाणार नाही नॉलेज, कम्प्लीट इट, हळूहळू कर, त्या प्रोजेक्ट्सनुसार कर, पण असं अधीर होऊन पळून नाही जायचं लहान वयात मुंबई. हे तू जेव्हा एपिसोड करायला लागले होते ते आठवड्याला एकच पडत होता? हां, मग ते आधी मी 2018 ते साधारण 18 आणि 19 इनकन्सिस्टंट होते, तेव्हा तर पैसे पण नव्हते. मग 20 मध्ये मी कन्सिस्टंट झाले. मग 20च्या एंडला, नोव्हेंबरला चॅनल मॉनिटाईज झाला, म्हणजे माझा पहिला तरी चेक आला तो, आणि तो पण असा त्यांनी त्यांचे पर्सेंटेज घेऊन वगैरे. तेव्हा तर मला कळेच ना खूप सारे महिने. मग डिसेंबरमध्ये त्याच्यात डबल पैसे मिळाले, डायरेक्ट डबल. आणि मी अशी वेडीच झाले की काय चाललंय, आणि फक्त आठवड्यातून 1 व्हिडिओ, म्हणजे 4 व्हिडिओ महिन्याला आल्यानंतर इतके पैसे. आणि मला कळेच ना की हे काय चाललंय आणि हे लोक किती घेत आहेत. आणि मग मी त्यांना, आणि आपण असे डायरेक्ट भांडत नाही ना, किंवा कॉन्फ्लिक्ट, खूप काळ आपल्याला फसवतात हेही कळत नाही, मी खरं सांगते. कारण की सगळं ते गोड बोलून, अरे देवा, मार्केटिंगचे ते बोल वचन म्हणजे आपल्या सगळ्या चाब्या त्यांच्याकडे आहेत ना, पूर्ण. आणि कसं होतं माहितीये का, आपण ना आपल्याप्रमाणे जग बघायला जातो बऱ्याचदा, आणि त्या विश्वासात आपण तसेच राहतो की नाही असे कसे करतील ते आपल्या बाबतीत, अशा आहे ना आपण ते जातो. पण तसं नसून ते खूप विचित्र अशुद्ध हेतूच असतात बऱ्याचदा. आणि मग मला कळायला लागलं. मग 2020 संपताना 2021च्या फेब्रुवारीमध्ये मी लिगल बॅटल सारखं ते मी करण्याचा प्रयत्न केला. नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मला कळलं की मी प्रेग्नंट आहे. तर माझ्या मॉनिटायझेशनची आणि प्रेग्नन्सीची जर्नी एकत्र सुरू झाली. आणि मला कळेच ना, म्हणजे जानेवारीपासून मी राबते बरं का, त्यामुळे छान व्हिडिओ हळूहळू पिकअप होतात ना. हां,
पण नोव्हेंबरपासून पैसे यायला लागले आणि त्याच काळात प्रेग्नन्सी आणि हे, तर मला कळेच ना आता पोट वाढणार आपण, तर मी अशी एवढी फ्रेम लावायचे आणि हळूहळू सांगावं, कारण प्रूफ झाल्यानंतर कसली अंधश्रद्धा किंवा हे नाही, 4 महिने जाऊ दे आणि मग आपण सांगूयात सगळ्यांना की आपण अशी छान गुड न्यूज आहे, सगळं छान कन्फर्म होऊ दे, हेल्दी बाळ आहे असं. आणि मग मी असे छोट्या टाईट फ्रेम लावायचे. हां, आणि मग साधारण 1 फेब्रुवारीच्या दरम्यान 2021 मी त्यांच्याबरोबर सांगितलं की सुरू केलं की रिक्वेस्ट, लिगल बॅटल म्हणजे ऍक्च्युअली लिगल नाही, ते कॉन्ट्रॅक्ट, मग त्याचे खूप सारे अर्ज, ते हेल्प घेणं यूट्यूबकडून की मला हे रिलीज करत नाही आहेत, कारण ते मला सोडतच नव्हते आणि ते माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला बघत होते माझ्या परमिशन शिवाय. हां, आणि मग त्यासाठी मी भांडत होते, मी यूट्यूबकडून हेल्प घेत होते. यूट्यूब अशा वेळी खूप हेल्प करतं. तर माझी वहिनी अनुजा, ती याच्यामध्ये बाप आहे टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये, तिनं ते कसंही करून ते सगळ्या त्या गोष्टी, त्यांच्याकडचे असे पासवर्ड, सगळ्या गोष्टी परत एकदा रिकवर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप रिक्वेस्ट केली खूप, आणि आपण ते दादा पोता करतो, मग धमकावतो, सगळ्या सामदाम दंडभेदपर्यंत करावं लागलं ते मला दुर्दैवानं. आणि मग ते कुठेतरी जाऊन फेब्रुवारीमध्ये मग ते खूप सारे पैसे गेले, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान खूप सारे पैसे गेले, पण मी त्या तावडीतून पहिली सुटले. त्याच्यानंतर पहिली हे एक साधारण एप्रिलच्या दरम्यान माझे सासरे सेकंड लाटेमध्ये गेले, त्यामुळे घरामध्ये खूप मोठी हे झाली, लॉस झाला मोठा. त्या ट्रॅजेडीमधून आम्ही जात होतो, काहीच कळत नव्हतं, आणि प्रेग्नन्सी पोटामध्ये, त्यामुळे मग ते खूपच इंटरेस्टिंग स्टोरी, पण तिकडे नको जाऊयात, आपण परत येऊ. त्यामुळे मला आसामला निघून जावं लागलं त्या सगळ्या कोविडच्या काळामध्ये, कारण की मी आणि सुकीर्त सोडून घरामध्ये प्रत्येकाला कोरोना झाला आणि मी स्वतः डबे पुरवत होते हॉस्पिटलमध्ये जायला, आणि तेच डबे परत येऊन घासायचे आणि पोटात बाळ होतं, तर ते कसं मॅनेज करावं ते कळेना. मग त्या काळामध्ये डबा देणारी सर्व्हिस होती की जे पेशंट्सना, माझे सासू सासरे एकाच वेळी ऍडमिट होते आणि दीर जाऊ त्यांच्या घरामध्ये हे होते, क्वारंटाईन होते, आणि फक्त मी आणि सुकीर्त होतो. तर तो हॉस्पिटलला जायचा यायचा, म्हणजे लिटरली त्या वॉर्डापर्यंत आत तर जाऊ द्यायचे नाहीत, आणि मी डबे द्यायचे. आणि आमच्या लक्षात आलं की आता आपल्याला कुठल्याही क्षणी होईल हे असंच चालू राहिलं तर. आणि तो म्हणाला की बाळ महत्वाचं, तू महत्वाचे, तर तू इथून जा. त्या काळामध्ये इतकं कडक होतं की फ्लाईट पण मिळायची नाही, आणि कसे बसे मी आसामला गेले माझ्या भावाकडे. तिथे पण क्वारंटाईन आणि सगळ्या गोष्टी होत्या. मग काही काळ फ्लाईटमुळे मी लांब राहिले. या काळामध्ये एपिसोड चालू होते. येस, एक सिंगल शुक्रवार नाही तेव्हा व्हिडिओ गेलेला नाही. हो, म्हणजे कितीही पोटात काही नाहीच झालं, माझी प्रेग्नन्सी खूप सुंदर गेली, पण त्या लॉस मध्ये, ह्या सगळ्यामध्ये जेव्हा तुझं छान सुरू झालं की तू त्या प्रॉब्लेम मधून सुटलीस, सगळं तुझ्याकडे होल्ड आला, त्याचा व्यवसाय म्हणून आता हे ग्रो व्हायला लागले, आता पैसे मिळायला लागले तुम्हाला. हे बघ, पैसे मिळणं हा एक भाग, आणि व्यवसाय प्रोफेशन म्हणून त्याकडे बघणं दुसरा अप्रोचचा भाग आहे हा. छंद म्हणून पण पैसे मिळू शकतात, पण आता मला पैसे मिळतात आणि आता त्याचं प्रोफेशन व्हायला पाहिजे, हा पॉइंट काय होता, कधी ठरलं? खरं सांगू का, त्याच्याकडे मी म्हंटल तसं की त्याच्याकडे तशा अर्थानं सुरुवातच केली नव्हती. आपल्याला व्यक्त व्हायचं कलाकार होत, तसं झालं. आणि मॉनिटाईज झाल्यानंतर, पैसे यायला लागल्यानंतर ब्रँड्स यायला सुरुवात झाली. अशा वेळेला माझ्या लक्षात आलं की सुरुवातीला क्रिएटिव्ह मदत म्हणून सुकीर्त होता, कॅमेरामन आमचा म्हणजे तोच होता, मोबाईलनं शूटिंग करायचो, कॅमेरा नाही, साऊंड नाही, माईक नाही, काहीच नाही. हॉलमध्ये, घरामध्ये छोट्याशा याच्यामध्ये मी आणि सुकीर्त असे आम्ही दोघे होतं. मग मी त्याची मदत घ्यायला सुरुवात केली, कारण माझ्या लक्षात आलं की त्याला ना ब्रँड जेव्हा आपल्याकडे येतो, साधारण जूनपासून ब्रँड्स यायला सुरुवात झाली, तेव्हा आपल्याला किती पैसे मिळायला पाहिजेत याचा कुठेच काही माप नाहीयेत की हे योग्य पैसे हे अजूनही नाही आहेत. हां, आणि किती पैसे योग्य, किती पैसे अयोग्य, आपल्याला लुटतायत की आपल्याला योग्य ते पैसे देतायत हे अजूनही कळत नाही. तर तेव्हा मग मी सुकीर्तची मदत घेतली की तू बोलशील का. तर सुरुवातीच्या काळामध्ये काही महिने मी बोलायचे की कसं डील करायचं आणि काय. मग मी नियोजन करायला सुरुवात केली. मग माझ्या लक्षात आलं की साधारण 2021 3 ऑगस्टला माझी डिलिव्हरी होती. मग त्याचं आधी मी त्याचं प्रचंड बँक तयार करायला सुरुवात केली की आपल्याला डिलिव्हरी नंतर मला माहिती होतं की मोठ्या ह्याच्यातून आपण जाणार, तर आपल्याला व्हिडिओ आता म्हणजे इतक्या कष्टातून आयुष्यामध्ये इतका सुंदर मार्ग मिळाल्यानंतर आणि स्वतःचं काहीतरी आता सुरू झालंय, आता नाही मी सोडू शकत म्हटलं. एक्झॅक्टली, आता थांबायचं नाही. त्यामुळे आता हे काही होऊ दे आणि काहीही म्हणजे काहीही होऊ दे. म्हणजे मला असं झालेलं की आपण देव न करो पण उद्या ऍडमिट झालो तर मी हॉस्पिटलमधून लाईव्ह येईल
पण शुक्रवार चुकवणार नाही. एकदा तुम्ही त्याला काय वेडेपणा म्हणा, काही म्हणा, पण ना तुम्ही जेव्हा आयुष्यात इतके ठक्के ठोणपे, इतक्या लोकांनी इतका इन्सल्ट केलाय, प्रेम पण दिलंय, कामही दिलंय, तेव्हा डिसिप्लिन म्हणतो ना. येस येस. पण आता ना खरं तर तसं नव्हतं बरं का लहानपणापासून माझ्यामध्ये. मी म्हणते ना, मी ऑर्गनाईज नाही, डिसिप्लिन नाही, सिन्सिअर नाही. आपण काय आयुष्यात अभ्यासही केलेला नाही आहे फारसा, ओके, ॲव्हरेज. तर हे जे आलं ना, ते ना तुम्ही बऱ्याचदा ना ते अपयश खूप आवश्यक असतं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे मी आता त्याच्या चांगल्या बाजू सगळ्या सांगते. त्या वेळेला कधीतरी ना आयुष्यात असं मुस्काडलेलं पाहिजे आपल्याला. त्याच्याशिवाय ना आपली खरी क्षमता, पोटेन्शियल नाही आहेत बाहेर. म्हणजे कुणीतरी मला काढलं, कुणीतरी माझे खूप पैसे बुडवले, कुणीतरी माझ्याशी काय वाईट वागलं, वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही झालं, त्याच्या नंतर जेव्हा तुम्ही पेटून उठता ना, त्याला शांत करणं फार अवघड आहे. किती महत्वाचं बोलतेस तू. म्हणजे असं तुला वाटेल की मी खूप बोलतेय, पण या सगळ्या गप्पांच्या मुशीमध्ये डिसिप्लिन लपलाय, कन्सिस्टन्सी लपली आहे, की जी तिनं कन्सिस्टंटली केलेली आहे, हार्डवर्क लपलेलं आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑनेस्टी. कुठल्याही उद्योगाचे हे 4 पाय आहेत असं मला वाटतं, आणि मग तो उद्योग उभा राहतो. म्हणजे तू बोलतेस तुझं, पण मला त्यातनं हे दिसतंय. कारण आपल्याला असं वाटेल की हिचंच सांगायला लागली, पण असं नाही आहे. मला हे 4 पाय वाटतात, आणि हे कुठे लागू होतात. तिचे सांगते की प्रेग्नंट नसताना मी ठरवलं की मी एपिसोड गेलाच पाहिजे, आसामला गेली एपिसोड गेलाच पाहिजे, तिथे बसायचे आणि ऍक्च्युली टी गार्डन मध्ये बसून, आणि त्याच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाहीत ना, कारण लॉकडाऊन होता ना, रस्त्यावरती जायचं नाही. त्या बंगल्यामध्ये IPS माझा भाऊ असल्यामुळे तेवढ्या त्या याच्यामध्येच करायचं शूटिंग. आणि मग मला लहान भाची पण आहे, तर तिच्याबरोबर मला वेळ घालवता यावा, तो सगळा आवाज दंगा सुरू व्हायचा त्याच्या आधी लवकर उठायचं सकाळी सकाळी आणि शूट करायचं. आणि तू म्हणाल तसं ना, त्याचा आधी विचार करून त्याची बँक करायची, म्हणजे व्हिडिओ साठवायचे. बरं, बी रोल नावाचा एक प्रकार असतो, A रोल, B रोल. तो शूटिंग करायला बाहेर जाता येत नाही, प्रॉडक्ट मागू शकत नाही, तिथे खूप साऱ्या डिलिव्हरी व्हायच्या नाहीत, खूप साऱ्या गोष्टी नव्हत्या. तर तेव्हा फोटो दाखवायचे, आणि जे फोटो आहेत त्याच्यावरती आपण केलेले प्रयोग, मग ना ते विषय काढायचे. आणि तेव्हा तिची पद्धत आहे ती आपले 10 विषय काढायचे मी, आणि मग ते विषय ते झाले. पण आता याच्यामध्ये तू जे शिकत होतेस आणि त्याच्यामध्ये तू खूप पाहत पण होतेस, तुझी दिवसभराची दिनचर्या काय असायची? म्हणजे तू किती वेळ स्क्रीन टाइम होता तुझा? बऱ्यापैकी. हे बघ, प्रेग्नंट झाल्यानंतर तसं काही करायला नसतं लॉकडाऊन मध्ये. सो मी जे काय सकाळी लवकर उठून, कारण खूप छान प्रकाश असतो सकाळी आणि आवाज नसतो इथं, कोणाकडे भारीतले माईक आहेत. आणि मी सांगत होते की एक विशाल नावाचा एडिटर आहे माझा, मला त्याचं नाव घ्यायला खूप आवडेल, कारण तो 6 वर्ष झालं माझ्या बरोबर आहे. तर त्याला मी सांगितलेलं सुरुवातीला, मी आणि सुकीर्त त्याच्याशी मी शोधून काढला त्याला. इंस्टाग्रामवरती एक जाहिरात होती कोणाची, काय मी नाही सांगणार. मला झालं, कसली भारी एडिट केली ही जाहिरात, हे काय कमाल आहे हे, असं मला झालं. अरे हा एडिटर आपल्याला हो म्हणाल तर काही नाही, इन्स्टामध्ये DM केला मी. आजही इतक्या लोकांना DM सरकवते ना असे, त्याच्यातही लोकांना अहंकार वाटतो माहितीये, DM करायला आणि विचारायला. इतकं हे आपणच धडका मारल्या पाहिजेत. मी विचारलं, मी म्हणलं की करशील का वगैरे. तर मला अजून आठवते, मी आणि सुकीर्त त्याच्याशी बोललो. आम्ही म्हणालो की अरे आत्ता काहीच पैसे नाही आहेत रे, काय मॉनिटाईज झाल्यानंतर देऊ तुला. 2020ची गोष्ट मी बोलते बरं का. आणि जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल आणि हे, तर तो काय म्हणाला माहितीये, मला तुम्ही खूप खरी माणसं वाटता, सच्ची माणसं वाटता. तुम्हाला जेवढे पैसे मिळतील ना तेवढे मी त्याच्यानंतर मी घेईन, आणि 5 रुपये तुम्ही मला दिले तरी मी करेन तुमच्यासाठी काम. बरं, तो लय आता त्याची एडिटिंगची फर्म आहे वगैरे, मुंबईतला बिचारा स्वतः एकट्यानं काहीतरी करणारा तो मुलगा, पण तो म्हणाल नाही मी करीन, मी दुसरीकडून करतो. काय तो करायचा वेडिंग किंवा इतर बिचारा काय हां. आणि मग तो आमचं पण करायचा. तो आठवड्याचा एक व्हिडिओ इतका छान करायचा तो, आणि इतका तो आजही आहे. त्यानं माझ्यासाठी, त्याचं लग्न झालं तेव्हा नव्हतं, लग्न झालं त्याचं, तो माझ्यासाठी मुंबईवरून पुण्याला शिफ्ट झाला आमच्यासाठी. तो अजूनही माझा एडिटर आहे, आमच्या कंपनीमध्ये काम करतो. आणि आता त्याचं मला इतकं भारी वाटतं ना, त्याचा पगार जेव्हा आम्ही देतो, मला असं होतं या माणसांमुळे ना आपण एकत्रित ग्रो झालो ना, टीम म्हणून. त्याची प्रगती झाली, सुकीर्तची झाली, माझी झाली, चॅनल म्हणून, आणि आता जे जोडले गेले त्यांची पण होणार. तर हे खरंच खूप पॉझिटिव्हली आणि कमाल एकत्रित ग्रो होता येतं जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असता. तर मला झालं आपण बबलमध्ये जगायचं, आपलं जे होईल ते, मी काय बाहेर बघायचंच नाही, सुखी आपलं एक जो आयुष्यातलं एक विश्व बबल तयार केलं, त्याच्यात अजूनही तसंच आहे बऱ्यापैकी. तर त्याच्यामध्ये राहायचं बुवा. आणि इतके व्हिडिओ तयार केले, सेव्ह केले, ते पण शिकले की कसे आपोआप जातात,
ओके प्रीमियर काय प्रकार असतो, मग ते आपोआप, कारण आपल्याला बाबा स्ट्रेचरवरून आत नेताना आपण तिथे काय पब्लिश बटन दाबायला थोडीच जाणार आहे, तिथं कोण लॅपटॉप, तिकडे काय झालं असेल असं सगळं तयारी. मग इथे असं योगा, मग सकाळी सकाळी शूटिंग करायचं, दुपारचा योगा, लई झोपायचं. सगळं शूट करायचीस, मी जे करायचं सगळं 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 पहिल्यापासून एंड पर्यंत म्हणजे टाकत राहायचं, ते बोलत राहायचं, ती सगळं लिहायचं. खूप कमी लेखलं जातं लिखाणाला. पण ना क्रिएटरचं काम कसं करते, तेच क्रिएटर आहेत ना, क्रिएटर, मला असं वाटतं सगळ्यात मोठं कौशल्य लिखाण आहे बरं का. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीतले क्रिएटर असू दे, तुम्ही फूड असू दे, फिरणारे तुम्ही असू दे, अगदी वॉक्सपॉप पासून काही असेल तुमचं, फॅशन, मेकअप, ब्युटी, कुठचंही, पॉडकास्ट पासून, लिखाणाचं कौशल्य याला फार कमी, मला असं वाटतं खूप अंडर एस्टिमेटेड असं ते कौशल्य आहे. त्याला खूप कमी लेखलं जातं. ज्याला उत्तम लिहिता येतं ना, ज्याला सुचतं तेव्हा ते उतरवता येतं. बरं, आता आपल्याला ते अलंकारिक गोष्टीसारखंच करायचं असं नाही, त्याला त्याचे त्या प्लॅटफॉर्मचे, युट्यूबच्या व्हिडिओचे सगळे नियम लागणार आहेत त्याला. त्यामुळे त्याला कसं बसवायचंय परत एकदा व्हिज्युअल बोर्डमध्ये, शॉर्ट डिव्हिजनमध्ये, ते नंतर बघूयात. पण ना खूप चांगला स्वतःचा प्रामाणिक, ओके, म्हणजे ऑनेस्ट टू व्हॉट यू आर रायटिंग, तुमचा जो विचार आहे त्याच्याशी तुम्ही, डू यू मीन इट, तुम्हाला खरंच असं वाटतं का, अवडंबर आणि आविर्भाव नाही, दुसरा करतोय म्हणून नाही. त्यामुळे प्रामाणिक, दुसरं स्वतःचा, आता प्रामाणिक आणि स्वतःचा असला की ओरिजिनल येतच, त्यामुळे ओरिजिनल असा, आणि अपडेटेड, म्हणजे तुम्हाला मार्केटचा त्या विषयातला अभ्यास झाला पाहिजे, आणि मग तुम्ही त्या कन्क्लुजनला आलेला आहात. लेमॅन सारखं तोंड वरती करून कमेंट नाही. असं जे येतं ना पिळवटून, ते पटकन लिहून काढायचं. आणि तुम्ही ओल्ड स्कूल असाल तर वही पेन, नाहीतर ऍपल नोट्स टाईप, मोबाईलमध्ये आता सगळ्यांच्याकडे हे असतात, नोट्स करायचं, कोणाला तरी व्हॉट्सअप करून टाकायचं. माझ्याकडे असंख्य अर्धवट लिहिलेल्या, मग ते लिहिल्यानंतर, सगळं ते लिखाण झाल्यानंतर, त्या लिखाणाचं आता युट्यूबच्या व्हिडिओच्या स्क्रिप्टमध्ये, त्याचा साच्यामध्ये टाकायचं. तो जो साचा आहे, जो हुक पॉइंट आहे, सुरुवातीचे जे अर्धा मिनिट ते 1 मिनिट हा जो आहे, तो ज्याला हुक म्हणतात, की जेव्हा प्रेक्षक पहिल्यांदा जो पकडला जातो तो शेवटपर्यंत राहतो. म्हणजे जो प्रेक्षक पहिल्या हुकमध्ये असतो तो किमान 50 ते 60% व्हिडिओ कम्प्लीट करतो. जो 40 ते 50% व्हिडिओ बघतो तो शक्यतो शेवटपर्यंत बघतो. असा तो साधारण त्याचं ते गणित आहे, की अर्ध्यापर्यंत खेचलं किंवा 40 पर्यंत खेचलं, 40%, तर 40च्या पुढे कसं न्यायचं त्याच्यामध्ये तो एक ड्रॉप येऊ शकतो साधारण. सो ते मी रिडिंग करायला, रिटेन्शन काय असतं, मला याच्यामध्ये एक आहे की तो जो लिखाण केलंस ना तू, मग ते बसवायचं म्हणजे ते वाचायचं. ते नाही, ते वाचायचं नाही. आता लिहिल्यामुळे काय होतं, लिहिल्यानंतर सगळं जे रिसर्च आहे, तो सगळं लिहिलंय, ते लिहिल्यानंतर त्याला व्हिडिओची गोष्ट आहे ना, शेवटी एक सिनेमा आहे, सुरुवात मध्य शेवट, सुरुवात मध्य शेवट, याच्यामध्ये त्याला साच्यामध्ये ठेवून द्यायचा मुद्द्यांसहित. ते सगळं पुढे ठेवायचं जेव्हा आपण शूट करतो तेव्हा, का तर मिस होऊ नये, कुठचा पण एक मुद्दा मिस होऊ नये म्हणून ते समोर ठेवायचं. त्याचा पाठ करण्याची गरज आहे, कारण तुमच्याच मेंदूतून ते आलेलं आहे. तुमची टीम जरी नंतर आली ना, तरी ती फक्त रिसर्च प्रोव्हाइड करू शकते, तुम्हालाच लिहावं लागतं. हे खूप लोकांना कळत नाही की युट्यूबर किंवा क्रिएटर म्हणून जेव्हा ते येतात ना, तेव्हा त्यांना असं वाटतं की, स्पेशली फिल्म इंडस्ट्री, त्यांना असं वाटतं की आपला लेखक मित्र आहे, त्याच्याकडून काहीतरी लिहून घेऊन आपण तर की व्हिडिओ टाकू. तर तसं नसतंय मित्रा, ते तुम्हाला तुमच्यातून, येस, तुम्ही क्रिएटर आहात, तुमच्या जगण्यातून, तुमच्या निरीक्षणातून ते आलं पाहिजे. आणि ते तुम्ही मदत घेऊ शकता नंतर जेव्हा टीम वगैरे वाढते, पण ते तुम्हीच लिहावं लागतं. आणि मग त्याचं आता ते व्हिज्युअली कसं दिसेल याचा विचार करायला लागायचा. तेव्हा मी नाही करायचे, आता मी करते, की तुम्हाला युट्यूबच्या साच्यामध्ये बसणारी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर, पूर्ण स्क्रीन प्ले लिहिल्यानंतर, आता त्याचं शॉर्ट डिव्हिजन, की एखादा हुक आहे तो तुम्हाला कसा दिसतोय, म्हणजे व्हिज्युअली दिसलं पाहिजे तुम्हाला व्हिडिओ, की त्याची सुरुवात काय असेल, मी कशी बोलेन, आणि तो शॉट कसा कट होईल, तिथे मला क्लोज लावायचा आहे, मिड लावायचा आहे, मास्टर लावायचा आहे, लॉंग शॉटमध्ये करायचं आहे, तर तो शॉट तिथे त्या वाक्यानं तो आला पाहिजे. जेव्हा जर तिथे एडिटमध्ये बी रोल टाकायचा आहे, म्हणजे वेगळे फुटेजेस टाकायचे स्वतःचे किंवा फोटोज किंवा सुपर्स, काही पण, एनिथिंग इज अ बी रोल, तो बी रोल पण तिथे लिहिला पाहिजे. म्हणजे ए रोल, बी रोल, शॉर्ट डिव्हिजन, मग पुढे पहिल्या मुद्द्याच्या तिथे स्क्रीनवर काय काय दिसणार आहे, येस, सगळं तुम्हाला विजन बोर्ड सारखं, स्टोरी बोर्ड सारखं प्रॉपर शॉर्ट डिव्हिजन करता आलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर
तुम्ही ते तुमच्या टीमकडे देता किंवा जो DOP असेल येस त्याच्याकडे तुम्ही देता आणि मग तुम्ही शूट करायला लागता. मग त्याच्या लोकेशन्स प्रमाणे आता आहे ना गंमत अशी की शूटिंग करतानाची गणितं वेगळी असतात. कारण एनर्जीचं गणित आहे, प्रकाशाचं गणित आहे, सूर्यनारायणाप्रमाणे करायचं, आवाजाचं गणित आहे, काही गोष्टी मेकअपच्या वगैरे एकदा फिसकटल्या आवरल्या तर त्या परत करता येत नाहीत वगैरे, अशा सगळ्या काही गोष्टींना वन टेकच करावं लागतं बी रोल्समध्ये. या सगळ्या गोष्टी आधी लिहून ठेवायच्या की काय आधी करता येईल काय नंतर कर. उदाहरणार्थ आता हा सगळा आपला छान गप्पांचा हे झाल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर मला घरी जाऊन एक ब्रँड शूट आहे, ओके, इंस्टाग्रामचं रील आहे, पण त्याच्यामध्ये खूप स्पेसिफिक मेकअप हेअर आणि असं मी केलंय ज्याची सुरुवात ऑलमोस्ट आता मी त्याच्यामुळे तशा पद्धतीने थोडीशी आवरून आले, ओके, की जे मला तिथे नंतर सेकंड हाफ मध्ये खूप सोपं करता येईल. हां, तर तसं तुम्हाला एनर्जीचं पण नियोजन करावं लागतं, मेकअपचं पण नियोजन करावं लागतं. बऱ्याचदा ना खूप साऱ्या स्त्रियांना परफेक्शन गाठायची सवय असते की नाही, आपल्या सगळ्यांनाच असते खरं, पण मुलींमध्ये जरा जास्त असते की आणि चांगलं करूयात, मीच करेन केलं तर वगैरे. आणि आपल्याला असं उगाच वाटतं की लई काबाड कष्ट केल्याशिवाय तसं कसं मग चांगलं कसं होईल, मग ते पैसे कसे मिळतील, नाही तर तसं नसतं. बऱ्याच आपल्याला समाधान होईल आणि मग आपण तो व्हिडिओ रिलीज करू किंवा शूटिंग थांबवू, असं आयुष्यात कधीच होत नाही. डन इज बेटर दॅन परफेक्ट. तर त्याच्यामुळे आपण ते करायचं, त्या वेळेला ते करायचंच, ते टिक झालंच पाहिजे तशा पद्धतीनं हे शूटिंग. त्यामुळे मी असं ठेवते, म्हणजे तेव्हाचं पण तसंच होतं, साधारण दुपारनंतर संध्याकाळ नंतरचा टाईम आहे ना, काय ना आपण आहे ना कलाकार म्हणून, आता हे म्हणायला नाही म्हणते बरं का मी, आपण भरून नाही ना काढलं तर आपण इथं येऊन बोलूच शकत नाही. त्यामुळे म्हणजे आता उदाहरणार्थ सांगते की आपण ऑलमोस्ट रिते होत असतो. आपण जेव्हा लिहितो, आपण जेव्हा आवडतो, आपण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा आपण मोकळे होतो. तर आपण भरून पण काढलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण जगून घेतलं पाहिजे, आपण निरीक्षण करायला पाहिजे, आपले विषय सोडून इतर गोष्टी वाचल्या पाहिजेत. खूप साऱ्या गोष्टींचं श्रवण, वाचन, मनन, आणि काही नाही झालं तर तो मोबाईल बाजूला सारून चिंतन पण एक खूप कमी झालं आहे आजकाल. कारण की रिकाम्या वेळेमध्ये आपण ॲडिक्ट झालो आहे, स्क्रीनच बघतो. चिंतन करणं, शांतपणे बसून एखाद्या विचाराचं पुन्हा पुन्हा विचार करणे, सतत घोळवला जाणारा विचार म्हणजे चिंतन. तर ते चिंतन थांबलंय, चिंतनातूनच क्रिएटिव्ह आयडिया येते. मी नेहमी सांगते की 3 गोष्टी लागतात क्रिएटिव्ह एखादी आयडिया येण्यासाठी. तुमची झोप खूप छान व्हावी लागते, विना स्लीप या जगात. आणि एखाद्या आईला विचारावर स्लीप डिप्रिवेशन म्हणजे काय असतं, झोप नाही होत तेव्हा काय होतं या शरीराचं. झोप झाली पाहिजे, छान क्वालिटी स्लीप. दुसरं, पोट भरलेलं असायला पाहिजे, चांगलं खाल्लेलं असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मनस्थिती खूप उत्तम पाहिजे. तेव्हा एखादी अशी क्रिएटिव्ह आयडिया सुचते जी ॲक्च्युली एक्झिक्यूट करता येईल, अंमलात आणता येईल. त्याच्याशिवाय ते नुसतं नाही तर ते येतात आणि ते कुठून उचललेलं असतंय, आपल्याला कळत नाही. ते खूप चांगला मुद्दा सांगितला तू, अतिशय महत्वाचा मुद्दा. मनस्थिती चांगला मुद्दा आहे. क्रिएट करणं किंवा क्रिएटर हा काही नगाला नग नसतो. म्हणजे 10 रुपये दे, हा साबण घे, असं नाही आहे. क्रिएट करताना तुम्ही एक्झॉस्ट झालेले असता, तुमच्यात अनेक गोष्टी चालू असतात आणि मग त्यातनं एक आयडिया बाहेर पडते. मनस्थिती शांत असायला लागते. बरं, ती फक्त आपल्यावर अवलंबून नसते, त्याला अनेक इतर गोष्टी असतात, इकॉनॉमिकल गोष्टी असतात, सोशल इश्यू असतात, तुमच्यावर होणारी टीका असते, तुम्हाला इतर काही कौटुंबिक कारण असतात. मनस्थिती शांत कशी ठेवतेस तू? वाचायच्या नाहीत कमेंट्स. नाही, म्हणजे मोजक्या ज्या पहिल्या आहेत ना आलेल्या, ते जे तुमच्यावरती प्रेम करतात ना, ते खूप मनापासून काहीतरी खूप सुरुवातीच्या काळातच लिहितात. त्याच्यानंतरचं काय असेल, धन्यवादच असते. कमेंट झाल्या, पण एखादा ब्रँडची भांडण असेल, एखादा ब्रँडनं तुमच्यावर केस टाकली, छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस असतो. सांगायला आवडेल, तू म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचलेलं नाही त्या प्रवासामध्ये. तू माझं इतकं छान कौतुक केलं. मला खूप मस्त वाटतं की क्रिएटर, कलाकार आपण एकमेकांना ना एकत्रित सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण काय करतोय ना, नाहीतर आपण म्हणजे कशासाठी पळायचं, म्हणजे याचं सगळ्याचं. तू एकदम परवा मला छान मेसेज पाठवला की हे मी बघितलं, मस्त, गुड जॉब, जे बात, शाबास, असं मला इतकं भारी वाटलं. तो एक मोठा व्हिडिओ आहे, इन्स्टाचा एक छोटा रील होता तो. तर त्या व्हिडिओमध्ये ज्या ब्रँडला मी स्पष्टपणे वापरल्यानंतर जे सांगितलंय की हे चांगलं नाहीये, त्यांनी मला आता लिगल नोटीस पाठवली आहे. आणि आता सध्या तेच चालू आहे की माझ्या वकिलाला भेटून त्यांना मग त्या मेलला रिप्लाय करणे, ते लिगल सगळ्या गोष्टी. त्यांनी जे मुद्दे सांगितलेत की त्याच्यामध्ये कुठचा ट्रेडमार्क नाही वापरलेला, हे नाही ते नाही, आणि तुम्ही असा कसा दावा करू शकता, मग ते ओपन टू डिस्कशन अशी ती मतं आहेत वगैरे वगैरे सगळं, आणि हे चालू आहे.
प्रामाणिक असण्याचे हे पण तोटे आहेत, कारण डोक्याला शॉर्ट होतो तुमच्यावरती. म्हणून मी कित्येक वेळा फक्त जे चांगलं आहे तेच बोलण्याचा प्रयत्न करते. पण मग तसं झालं ना की मग ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत, प्रॉडक्ट वगैरे, हे कोण सांगणार मग आपल्याला? मला असं झालं, आपल्या प्रेक्षकांना आपण नाही सांगायचं तर कोण सांगणार की हे नाहीये चांगलं, म्हटल्यानंतर नाहीये चांगलं. आणि ब्रँडनं पण ते खूप छान यानं घेतलं पाहिजे, कुठे डेरोगेटरी नाहीये, त्यांचा अपमान करणं किंवा वैयक्तिक, हा एक खूप मोठा फरक आहे. मला नेहमी लोक विचारतात की ट्रोलिंग आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम याच्यात काय फरक आहे? ट्रोलिंग पर्सनल असतं, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम कामाविषयी असतं. व्हेरी ट्रू. एकदम कोणाला ना असं दिसण्यावर, शब्दोच्चार, मग तुझी भाषाच, मग तुझे दातच, किंवा काय जे काय तुझी साडीच, याच्याविषयी जो अटॅक असतो तो अतिशय इनसिक्युरिटी मधून आलेला, त्यांच्या आयुष्यामध्ये जे दुःख किंवा काय जे स्ट्रगल्स आहेत ते आपल्यावरती निघत असतात, कुठेतरी ते काढणारच. तर ते येऊन सोशल मीडियावरती आपल्यावरती, आपल्या व्हिडिओच्या खाली ते निघतं, त्याचा काही संबंधही नसतो बऱ्याचदा व्हिडिओ. अशा वेळेला जेव्हा असे लिगल केस होते किंवा टीका होते, घरगुती काही स्ट्रेस असू शकतो, कोणीतरी काहीतरी डेथ होते, असं खूप छोटे छोटे स्ट्रेस असतात. मुलाला मूल आजारी पडतं, नवरा आजारी पडतो किंवा आपणच आजारी असतो. करेक्ट. यामुळे मनस्थिती जी तुमची डायल्यूट होते, जी अशी गढूळ होते, त्यात ती कन्फर्म व्हायला किंवा ती ठाम असायला तू काय करतेस? काय करायला पाहिजे एखाद्यानं? एकतर म्हणजे ना खूप विश्व प्रार्थना आहे सद्गुरू वामनराव पैंचे, मी प्रार्थना म्हणते. त्याच्यामध्ये सगळे खूप चांगले चांगले विचार आहेत, शुभ विचार आहेत. त्यांना ना सतत एक आपला दृष्टिकोनच बदलून जातो की गोष्टींकडे सकारात्मकतेनं पाहायचं. तर तो मला मेजर फरक जाणवतो की मी गोष्टींकडे खूपच ऑप्टिमिस्टिकली बघते. आणि ना यू विल नेव्हर फाइंड अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर हु इज नॉट ऑप्टिमिस्टिक. व्हेरी ट्रू. मी चॅलेंज देते, सिनिकल पेसिमिस्टिक उद्योजक तुला मिळाला तर मी तुला म्हणेल ते देईल. आय अंडरस्टँड. आणि मी अगदी समजू शकतो आता, म्हणजे तू जे बोलतेस ते करेक्ट. म्हणजे ना लॉस झाला, वाट लागली, नावं ठेवली, काही पण झालं ना तरी त्याच्याकडे बर मग आता याचं काय करता येईल. किऑस मॅनेजमेंटलाही उत्तम पाहिजे आयुष्यात. किऑस झाला तो आता आयुष्य आहे, त्याच्यात तू म्हणाला तसा की बाळ आजारी पडणं, आपणच ऍडमिट होणं, हे सगळं होणार आहे. माझ्या बाबतीत पण होत आहे. त्याच्यामध्ये वाईट पण वाटतं, खच्चीकरण होतं, ते पण ऍड्रेस करायचं, ते पण स्वीकारायचं, लिहून काढू शकता. सो विश्व प्रार्थना आहे एक इन जनरल सकारात्मक दृष्टिकोन, त्याच्यामुळे तो तयार झालेला प्रार्थनेतून, फिलॉसॉफीमुळे तो आहे. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे सपोर्ट शिवाय नाही होत. आय नो हे सगळं खूप क्लिशे साऊंड करतं, पण त्या गोष्टी खऱ्यात म्हणूनच त्या क्लिशे झाल्यात. तुम्हाला कुटुंबाची पण भयानक साथ लागते, कुटुंबाची आणि तुमच्या टीम्सची पण. भयानक म्हणजे ना तुम्ही जे ज्याच्यातून जात असताना, आता एखादा क्रिएटिव्ह ब्लॉग जरी आला किंवा लई मेहनत करून काहीतरी केलं आणि ते चालतच नाही, आणि मला इतकं अजूनही वाईट वाटतं. आणि मी किती छान ना, त्यामुळे ना तुम्ही पार्टनर्स पण चूज करताना आय गो बॅक टू लोक कोणावरतीही प्रेम करून कोणालाशीही लग्न नसतं करायचं. स्पेशली जर तुमची मोठी स्वप्न असतील तर, कारण ते समजूनच घेणार नाहीत. नाहीतर तर काही सांगू शकते मी सुकेर्ताला, काहीही. म्हणजे मला मी माठ वाटते, काहीच सुचत नाहीये पासून हे काय करायचं मला कळत नाहीये. तर आता म्हणजे परवाचीच गोष्ट सांगते. मी एक विषय लिहायला घेतला आणि माझ्या असं लक्षात आलं की हा व्हिडिओ आपणच केलाय, खूप वर्ष यापूर्वी आपणच केलेला आहे व्हिडिओ मागच्या वर्षी. आणि मला झालं की आणि मी आय एम नॉट इवन किडिंग, मी खोटं पण नाही बोलत आहे. वहीमध्ये मी अजूनही, मला वही पेन असं खूप आवडतं, मी सगळं लिहिते. तर मी बघितलं आणि लॅपटॉपवरती माझा व्हिडिओ एक्झॅक्ट सेम, फक्त सिक्वेन्स वेगळ्या पॉईंट्सचा. आणि मग म्हणजे ह्याच्यात चांगली गोष्ट पण अशी की माझ्या धारणा बदललेल्या नाही आहेत, आपल्या व्हॅल्यूज सेम आहेत. आय स्टील बिलीव्ह इन द सेम थिंग, बदलत नाही मी काही स्टेटमेंट. हे खूप छान गोष्ट आहे. तसाच विषय पण तो होता. पण मला झालं की काही सुचलं, ह्याचा आपणच केलाय का व्हिडिओ, आणि मी सर्च कर झालाय मीच केलेलं आहे, असं होतं ना खूप वेळा. आणि मग आहे ना, किती तुम्ही ठरवलं तरी आता काय करायचं येत्या शुक्रवारी, आणि ना ते लोकांना कळत नाही, ते भस्मासूर आहे, त्याला खायला घालावं लागतं सतत. असं संपलं की असा शुक्रवार येतो, माहितीये, भयानक प्रेशर येते. म्हणजे हे बंदच करू शकत नाही आपण. हे काय लेवलचं प्रेशर आहे, हे किती लेवलचं. कारण अल्गोरिदम टांगा पलटी होतं लगेच, टांगा पलटी होतं. तुम्ही जेव्हा गॅप घेता, हे सत्य, ब्रेक्स घ्यायचे नाहीत का, घ्यायला पाहिजेत. ओके, ब्रेक घ्यायला पाहिजे. आपल्या देशाचं आता वॉर सिच्युएशन होती, त्याच्यामध्ये एक तो शुक्रवार हे घेतलेला, त्यामुळे हेल्दी ब्रेक्स घ्यायला पाहिजेत, हे मी शिकलेले आहे. पण त्याचा परिणाम पण होणार आहे नंबर्सचा, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते होणार आहे, पण वर्कहॉलिक नाही व्हायचं. मगाशी बोलता बोलता मनस्थितीचं बोलतो ट्रोलर्स आणि टीकेचा विषय झाला.
तुझ्यावर झालेली तुला खूप लागलेली टीका कुठली आहे? एक. दुसरी गोष्ट, टीकेला उत्तर कसं देतेस? कारण हे का, ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, ह्याला IP आहे. जेवण खराब आहे असं कोणी बोंब मारले तर आपण शेफला बोलू शकतो, जेवण नीट करू शकतो, किंवा कापड खराब आहे म्हटलं तर आपण जिथून आणलं त्याला काहीतरी सांगू शकतो, कारण ते प्रॉडक्ट आहे. जेव्हा मी क्रिएट करतो काहीतरी, ते त्याला काही हे नाही ना. त्याच्यामुळे आपल्याकडे नियम आणि लॉज आहेत ना, खूप चांगले आहेत, पण माहिती नसतात, त्याचा अवेअरनेस नाही. IPचा ना, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, याचा अवेअरनेस नाही आहे अजूनही आपल्याकडे, आणि त्याच्यामुळे त्याचा गैरवापर पण होतो. एखाद्याचं ओरिजिनल आर्ट आपल्याकडे, म्हणजे कलाकाराला असं काहीतरी कुठेतरी छान रंगवले तर ते, अरे 8 मिनिटात तर रंगवलंय, एवढे रुपये कशाला द्यायचे? अरे ते रंगवल्याची कौशल्य, ती कला त्याच्यामध्ये आत्मसात आणायला 8 वर्ष गेली. 8 वर्षाचे पैसे. मी का समजतो की मी सुद्धा पॉडकास्ट करतो ना, काही वेळेला पॉडकास्टला किती खर्च होतो, मग म्हणलं आता काय 5 रुपये येत असेल, मग 5 रुपयात तो करतोय की, मग तुम्ही कशाला 10 रुपये घेताय? अरे म्हणलं हे खर्च झाला, पण मी जो बसलो इथे त्याची ती बुद्धी, त्याचं काय करायचं? IP मुळे होणारी जी टीका असते ना, की त्याला तुम्ही काय करू शकता. फक्त IP नाही बरं का, प्लेस पण आहे. म्हणजे आपली स्पेस, असं आपण म्हणत, प्लेस किंवा स्पेस, आपण स्पेस पण डेव्हलप करतो. म्हणजे आता इंस्टाग्रामचं उर्मिलाचं अकाउंट हे एक स्पेस आहे, त्याच्यावरचं इंस्टाग्रामची स्टोरी एक स्पेस आहे. त्याच्यामध्ये पण छोटे छोटे स्पेसेस मी सांगते, ज्याचे तुम्ही पैसे आकारू शकता, म्हणजे तेच आकारले जातात, तेच तुमचं इन्कम सोर्स आहे, जी 24 तासात जाते. मग त्याचे व्ह्यूज किती असतात, क्लिक्स किती असतात, म्हणजे कन्व्हर्जन रेट काय आहे त्याचा, तो आहे. त्याच्यानंतर रील्स, ओके, म्हणजे व्हर्टिकल शॉर्ट फॉर्मॅट व्हिडिओ, त्याचे पैसे असतात. ती पण IP आहे. ती त्या जागेचे पण पैसे, त्या व्हिडिओ बनवण्याचे पैसे, त्या प्रोडक्शनचे पण पैसे, त्याच्यात उर्मिला जे दिसली आहे, जिची क्रेडिबिलिटी आहे, जी विश्वासार्हता आहे, फेस आहे, त्याचे पैसे, असे दोन्ही तिन्ही मिळून पैसे असतात. आणि ते ज्या जागी पोस्ट करायचे, बऱ्याचदा एखादा रील बनवायचा असतो, पण तो पोस्ट कुठच्या ब्रँडच्या अकाउंटवरती रिलीज करायचा असतो, तर ती IP तुम्ही विकता. म्हणजे तुमचा फेस आहे, तुमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनवलेलं आहे, पण तुम्ही त्यांना त्याचे हक्क वर्षभरासाठी, 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी देऊन टाकता. त्याचे वेगळे पैसे असतात. तुम्ही तुमच्याकडे रिलीज करता, तुमची स्पेस वापरता, आणि तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही जो ग्रो केलाय त्याचे तुम्हाला आकडे माहिती असतात. त्याच्यामुळे त्या ब्रँडला किती आयबॉल्स मिळणार आहेत, त्याच्यानंतर किती क्लिक्स मिळणार आहेत ऍक्च्युली, आणि त्या क्लिक्समधून किती सेलचं कन्व्हर्जन होणार आहे, ह्या सगळ्याची गणितं असतात. कुठलाही उद्योग म्हणला की त्यातनं आपल्याला पैसे हवे असतात. बाकी सगळा आनंद, सुकून, मजा मस्ती आहेच, पण पैसे पाहिजेत ना. करेक्ट. आज कोपऱ्यावर असे लोक आहेत, मला पण खूप भेटतात, तुला भेटतच असतील, की मला पण YouTube काढायचंय, किती पैसे मिळतात, मग मला पण सुरू करायचंय, किती पैसे मिळतात, मग इन्स्टाचं रील टाकल्यावर किती पैसे मिळतात. सगळं पैशापाशी येऊन थांबलंय लोकांचं आता, कारण लोक आता त्याकडे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघू लागलेत. मला काय येत नाही, मी ते करून बघतो, कारण माझं माझ्यावर आहे. अशा लोकांना तू काय सांगू इच्छितेस? म्हणजे हे जे आता अगदी कडेवरून थांबलेले आहेत, की आता मला सुरूच करायचंय, आता मला पैसे मिळवायचे, मला त्यातनं मला करिअर करायचंय, त्यांना तू काय सांगशील? पैसे मिळतात. मला असं सांगायला आवडेल की पैसे मिळतात बरं का, पैसे मिळतात म्हणून तर मी एवढा सगळा उद्योग सुरू करू शकले, आणि इतके सारे नंबर्स आहेत, आता कमाल नंबर्स आहेत, आणि ते सगळे. तर फक्त एखादा व्यवसाय किंवा उद्योगधंदा सुरू केल्यानंतर असं म्हणतात की किमान 3 वर्ष त्याचा प्रॉफिट बघू नये, 1000 दिवस त्याच्यात भरत राहावं, टाकत राहावं. भांडवल असेल, एनर्जी असेल, क्रिएटिव्हिटी असेल, कौशल्य असते, त्याच्यात भरत राहायचं, टाकत राहायचं. बिझनेसमधूनच जे काही थोडेफार पैसे यायला लागले त्याच्यातच इन्व्हेस्ट करायचे, तोपर्यंत प्रॉफिटचा विचार करायचा नाही. म्हणजे एखादं हॉटेल जरी स्टार्ट करायचं तरी म्हणतात की तुम्हाला पुढच्या शटरपासून ते मागच्या गटरपर्यंतची सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही तो धंदा नाही करू शकत. सेम एखाद्या व्यवसायासारखंच कॉन्टेंट क्रिएशन आहे, की 3 वर्ष नाही अगदी, पण किमान 1.5 ते 2 वर्ष तुम्ही जर पेशन्स दाखवला, तर मी म्हटलं तसं की मालगाडीला रॉकेटचं इंजिन लागतं आणि सुसाट गेअर पडायला लागतात. तोपर्यंतचा पेशन्स म्हणजे काय काय असू शकतो, म्हणजे खूप वेळा प्रेरित होऊन कॉप्या केल्या जातात, किंवा आपण अधीर होतो तेव्हा चुकीच्या मार्गानं खेळायला लागतो. तर ना आपल्याला प्रोसेसचा आनंद घेत घेत लॉंग गेम खेळायचा आहे ना, आपल्याला मोठा व्यवसाय सुरू करायचा. आणि ना
इवन आपण ना रूपांतरण करायला, ज्याला अडॅप्टेबिलिटी म्हणतात, खूप छान आपण अडॅप्ट पण केलं पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडे काहीतरी व्यक्त करायला आहे, ज्याच्याकडे काहीतरी सांगण्याजोगं आहे, कलाकार असेल तर कला आहे, शिक्षक किंवा काहीतरी छान आहे आणि ते मांडायचं. जसं तुझ्याकडे ना माणसांमधलं काढून मस्त त्याची, मग त्याचं मुलाखत स्वरूप असेल, काही का असेल, त्याचं स्वरूप बदलत जातील, फॉर्मॅट व्हिडिओचे, यूट्यूब प्लॅटफॉर्म बदलत जातील. पण तुला जे खूप छान काहीतरी गोष्ट काढायची ना एखाद्यातून, कॉन्टेंट काढायचा आहे आणि मग तो जगासमोर आणायचा आहे, तर हे शोध इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आहे. याच्यात खूप चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ही आस आहे, हेतू आहे. तर प्रकार सेमच आहे ना, प्रक्रिया सेमच आहे. बघतो प्लॅटफॉर्म्स बदलत जाणार आहेत. मोठा पडदा, छोटा पडदा, टेलिव्हिजन, हे उद्या जाऊन वेगळा प्रकार काहीतरी येईल, पर्सनल एक्सपिरियन्सेस वरती काय काय येईल, यू नेव्हर नो. पण ना प्रक्रिया सेम राहणार आहे. आणि ते AI आणि त्या सगळ्यातून आपण काय काढायला पाहिजे आणि आपल्याला काय सांगायचं आहे याच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे. याच्याशी प्रामाणिक राहिलं पेशन्स राहणार. आधी राहून चुकीचे मार्ग निवडायचं नाही, चुकीचे ब्रँड, चुकीच्या वस्तू, चुकीच्या गोष्टींना प्रमोट करायला जायचं नाही. परत आता याच्यामध्ये आता खूप हे फक्त ना स्वतःला चांगली रात्री झोप लागावी एवढ्याचसाठीचा सल्ला नाही आहे हा. यांना ना तुम्ही लॉंग टर्म इतका मोठा एक उद्योग आणि ब्रँड तयार करताना की नंतर फक्त फळं चाखायचे, त्याच्यानंतर फक्त शिफ्ट होत जायचं. आणि मी ते शिफ्ट सांगते. आता माझा मेंबरशिप येणार आहे यूट्यूबवरती, माझे कोर्सेस येत आहेत, माझं प्रॉडक्ट येत आहे आणि मी गॅरंटेड नंबर्स सांगू शकते की माझे काय नंबर्स येतील, कारण माझ्याकडे अनालिटिकल रिपोर्ट आहे. सो वर्षानुवर्ष खूप साऱ्या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणणं, चुकीच्या मार्गाने येणाऱ्या ब्रँड्सना नाही म्हणणं आणि आपण जे करतोय त्या प्रक्रियेचा आनंद घेत घेत आपल्याला जे व्यक्त व्हायचे, जे आपण ऑथेंटिक सेल्फ होत, हे करत आणि शिकत की कशा गोष्टी अल्गोरिदम बदलते, मग लोकांना काय बघायला आवडेल, तर आपलंच रेटायचं नाही, त्याचा फॉर्मॅट बदलणं, प्रोडक्शन व्हॅल्यू बदलणं, आपले पण विचार बदलतात ना, आपण पण ग्रो होताना बदलत जातो. आता मी जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा केवढी लहान होते, आता 5-6 वर्षांमध्ये आता मी आई आहे, तर मग माझा वर्ल्ड व्ह्यू पण बदलतो, माझा दृष्टिकोन तो पण यायला पाहिजे. आपल्याकडून चुका झाल्या तर माझं चुकलं हे पण सांगता आलं पाहिजे आणि आपलं जर बरोबर असेल तर ते पण. असंख्य ब्रँड्स म्हणजे 21, 22 ब्रँड्स 6-6, 5-5 महिन्यांमध्ये होतात. हे काय लेवलचे आकडे आहेत आणि हे कोण देणार आहे मला, आणि हे मी कुठल्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर हे मी केलं असतं, म्हणजे कोणत्या मॅनेजमेंट फर्म मधून, कोणत्या इन्स्टिट्यूट मधून बाहेर पडले असते. सगळी प्रॉपर्टी तुझीच आहे, जो कंटेंट क्रिएट होतो सगळं तुझाच आहे. एक्झॅक्टली. तर आहे ना, आपल्याला लॉंग गेम खेळायचा आहे, आपल्याला प्रक्रियेचा आनंद घ्यायचा आहे, आपल्याला चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे आहेत, पैसे मिळणार आहेत, पण एखाद्या धंद्याचे जे नियम आहेत की प्रॉफिटकडे नंतर वळायचे आणि फक्त पैशांसाठी करायचं नाही. कारण जर फक्त पैशांसाठी केलं ना, महिनाभर पण नाही व्हिडिओ करू शकणार. जाम कष्ट आहेत, कारण खूप कष्ट आहेत आणि ही बाजू कोणी सांगत नाही. म्हणजे आता मी परत आहे ना, इतक्या मोठ्या बाता मारते, प्रक्रियेचा आनंद, प्रोसेसचा आनंद, रोज मला शूटिंगच करायला आवडतं म्हणून माझ्याकडून ते होतं. पॅशन ना, पॅशनच आहे ती माझी. पण ना ते आता सगळेजण करतायत म्हणून मी करणार आहे, याच्यामध्ये खूप पैसे आहेत म्हणून मी करणार आहे, कुठून तरी मला काढून टाकतायत आणि माझा काही संबंध नाही याच्याशी, मला एखादी गोष्ट पण सांगता येत नाही, पण आता माझ्या ऑफिसमधल्या या 3-4 जणींनी किंवा 3घांनी काढलंय म्हणून मी काढणार आहे. याच्यात तुम्ही बॉस प्रोसेसचा आनंदच नाही घेऊ शकत. तुम्हाला कंटाळा येणार, तुम्ही म्हणणार काय भेंडी मी किती करतोय, किती कोणी बघितलंय, किती व्ह्यूज आहे त्याला आणि काय वॉच टाईम, काहीच नाही पैसे. मग ते बाहेर जाऊन सांगतात युट्यूबमधून पैसेच मिळत नाही, आणि कुणीतरी एक जण सांगतो की लाखो रुपये मिळतात आणि एक जण म्हणतो काहीच पैसे मिळत नाही. दोघांचं खरं आहे, करेक्ट, कारण की तिथे काही आकडाच नाहीये. करेक्ट, कारण वेगवेगळे मार्ग आहेत. माणूस तितका प्रकृती असताना तसं चॅनल तितके त्याचे हे आहेत. आणि ना तुम्ही एक्झॅक्टली कॉन्टेंट जेव्हा तयार करताना तुम्ही स्वतः एक क्रिएटर होता, तुम्ही रायटर आहात, डिरेक्टर आहात, DOP आहात, शॉर्ट डिव्हिजन तुम्ही करणार आहात, तुम्ही ऍक्टर आहात, परफॉर्मर आहात, तुम्ही परफॉर्म करताय, हा सगळा रिसर्च करताना अभ्यासू रिसर्चर तुम्ही आहात का जर्नलिस्ट तुम्ही आहात, लिखाणाचं पण आधीचं सगळं जगताना हे सगळं पिळवटून निघणार आहे आणि मग त्याचा एक व्हिडिओ होतो. हे फक्त आठवड्याचं निघतं. असं करायचंय वर्षानुवर्ष. वा उर्मिला, मला तुझ्याशी बोलून खूप मजा आली. खूप बोलण्यासारखं आहे. मला याची कल्पना आहे. म्हणजे आता जर कॅमेरे आणि हे नसतं तर आपण आणखी किमान 3 तास बोलत राहिलो असतो. कारण खूप पेशन्स आहे. नाही मी समजू शकतो तू काय म्हणतेस. कारण थोडाफार फरकाने मी पण त्याच क्रिएशनमध्ये उतरलो आहे.
मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. येस, तुझे खूप आभार. थँक्यू. आत्ता जे असंख्य लोक म्हणतात मला युट्यूब सुरू करायचं आहे, मला चॅनल सुरू करायचं आहे, मला इन्स्टा अकाउंटमध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी हे लर्निंग एक्सपिरियन्स आहे हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझल्टकडे न बघता प्रोसेस एन्जॉय झाली पाहिजे, तर मग आपण त्या मंजिल वो पाणी है ही एक दिन, ते येतच. अरे ते येणार, ते मागे लागतं. हां. सो प्रोसेस महत्त्वाची आहे. मी इथं थांबतो. गणपती बाप्पा घरी आहेत, बुद्धिदेवता आहे ती. तुम्हा सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि उत्तम बुद्धी मिळो आणि चांगलं काम करण्याची तुमचा विचार व्हावा असं मला नेहमी वाटतं. मी असं नेहमी म्हणतो की चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. ते मित्रमंडळीची टॅगलाईन आहे आमच्या. तशी आज उर्मिला आपल्याशी जोडली गेलेली आहे या निमित्तानं, आपल्या सगळ्यांची. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा, तुमचे अभिप्राय द्या. उर्मिलाला नेहमी आपण कॉन्टेंट क्रिएट करताना बघतो, पण त्याच्या मागं किती काम असतं, कशा पद्धतीनं प्रोसेस होते ती सांगण्याची एक ही संधी होती. इथं थांबतो. मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू उर्मिला. थँक्यू.